आवाज येतो का? थोडं सांगसाल बरं? कमेंटमध्ये सांगा आवाज येतो की नाही तर. ओके, बघा. मग हे जे काही बाबी होत्या, म्हणजे जर आपल्या मूलभूत हक्काचा हनन झाला तर त्याबाबतही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केलेलं आहे, तरतूद केलेली आहे की आपण डायरेक्ट काय करू शकतो, सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची आपण काय करू शकतो, तरतूद करू शकतो. अशा बाबतीत आपण काय केलेलं आहे, गेल्या लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन्समध्ये असलेले जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्यामध्ये आपण 12 नंबर काय आहे, 13मध्ये काय आहे, 14मध्ये काय आहे, 15मध्ये काय आहे, त्या संपूर्ण बाबीचं काय केलं आहे डिटेल, आणि त्यामध्ये एक्सेप्शन्स काय आहे. आपल्याला माहिती आहे की आपली जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे हे लेंदी होण्यामागचं कारण आपण जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की ऑब्विसली एखादी गोष्ट देत असताना एखादा कायदेमंडळ आहे, एखादं कार्यकारी मंडळ आहे, ज्युडिशरी आहे, त्यांचे कायदेमंडळाचे कार्य काय आहे, कार्यकारी मंडळाचे कार्य काय आहे, हे जेव्हा देत असताना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने काय केलेलं आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं फंडामेंटल राईट्स देत असताना फंडामेंटल तर राईट्स दिलेच, पण त्यात एक्सेप्शन्स काय आहे, कशा पद्धतीने आपण तिथे बिहेव करायला पाहिजे, आपल्याला दिलेल्या अधिकाराचा आपण कशा पद्धतीने त्याची वागणूक करायला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आहे, म्हणजे समाजाचा विचार करून आपण समाजामध्ये वावरायला पाहिजे, या उद्देशाने काय केलेलं आहे, आपली कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक पण एक गोष्ट काय केलेली आहे, एव्हरी आणि इच प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट काय केलेली आहे यावर फोकस करून एकदम मायक्रो अनालिसिस करून आपली कॉन्स्टिट्यूशन तयार केलेली आहे. जे समोरच्या बाबी जे आहे, जे आपण कालच्या राहिलेल्या आर्टिकल्स जे आहे ते आज आपण बघूया. एक्झाम कोणतीही असली तरी प्रत्येक एक्झामला काय केलं जातं, आपल्या याच्याबद्दल क्वेश्चन विचारल्या जातात की त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे आणि DPSP आहे. ओके, आता बघा, काल आपण त्याचं बायफर्केशन करून घेऊया एकदा. फंडामेंटल राईट, आवाज येतो ना? आवाज तर माझं जर लक्ष नसेल तर तुम्ही हँड रेस करसाल, कारण हँड रेस केल्याच्या नंतर आवाज होतो, मेसेजचा आवाज येत नाही. ओके, बघा, अशा पद्धतीने आपल्याला 6 काय दिलेले आहे, फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. त्यामध्ये आपण जे काही आहे, समतेचा अधिकार, त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, त्यानंतर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, आणि 5 आहे आपली जे आहे सांस्कृतिक आणि सांस्कृतिक आणि आपण म्हणू शकतो शैक्षणिक. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. त्यानंतर 6 नंबरला काय आहे, तर आपला घटनात्मक उपयोजनेचा अधिकार. घटनात्मक उपयोजनेचा अधिकार. हे आपले काय आहे, टोटल 6 अधिकार आहे. हे 6 अधिकार देत असताना आपल्याला तुम्ही मेन गोष्टी काय करा यामध्ये लक्षात ठेवा. जे आर्टिकल आहे ते आर्टिकल सुद्धा काय करा, लक्षात ठेवा. 19 ते 22, शोषणाधिकार 23 to 24, धार्मिक अधिकार आहे हा 25 ते 28 मध्ये दिला आहे आर्टिकल नंबर. सांस्कृतिक अधिकार हा 29 ते 30 दिलेला आहे, आणि जो काही घटनात्मक उपयोजनेचा अधिकार आहे हा आर्टिकल 32 मध्ये दिलेला आहे. बघा, आता यामध्ये हे सांगायचं काय, तर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा, समतेचा अधिकार आहे आपण कालच्या लेक्चरला पाहिला, स्वातंत्र्याचा अधिकार आपण पाहिला, त्यानंतर आज जो अधिकार आपण पाहणार आहे त्यामध्ये आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. आता तुम्हाला माहिती आहे समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, हा पाहत असताना आपण संपूर्ण डिटेल्स काय केलेला आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे.
आता शोषणाविरुद्धचा अधिकार आहे त्यामध्ये आर्टिकल नंबर 23 काय आहे आणि आर्टिकल नंबर 24 काय आहे हे बघूया आपण. कारण ऑब्विसली आपलं जे सामाजिक म्हणजे प्रोफेशनल सोशल वर्क आहे. प्रोफेशनल सोशल वर्कमध्ये काय सांगितलं जातं की मानवाचं एक इथिक्स किंवा एक प्रिन्सिपल आपण म्हणू शकतो की व्यक्तीला काय केलं पाहिजे, व्यक्ती म्हणून तिथे वागणूक मिळायला पाहिजे, प्रतिष्ठापूर्वक त्या व्यक्तीला काय मिळायला पाहिजे, वागणूक मिळायला पाहिजे. या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, आपल्या सोशल वर्कची एक फ्रेमवर्क म्हणू शकतो, एक तत्व आपण त्याला म्हणू शकतो की मानवतावादी दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. यासाठी जर विचार केला ही आर्टिकल खूप महत्त्वपूर्ण ठरते की व्यक्तीला काय असायला पाहिजे. आर्टिकल 23. आर्टिकल 23 काय सांगतं की व्यक्तीचा अपव्यापार करणं किंवा वेठभिगारी पद्धतीनं काम करून घेणं हे काय आहे आर्टिकल 23 मध्ये आहे. ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल की जर व्यक्तीला जर समाजामध्ये व्यक्ती म्हणून जर वागणूक मिळत नसेल तर काय हे काय आहे चुकीचं आहे. आता अपव्यापार करणं म्हणजे काय, एखाद्या स्त्रीची, एखाद्या पुरुषाची म्हणू शकतो, एखाद्या मुलाची, लहान बालकांची, महिला असो, बालक असो, पुरुष असो, इतर कोणाचीही जर ह्युमन ट्रॅफिकिंग जर केल्या जात असेल तर हे काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिकिंगचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होता. मुलांचा कशा पद्धतीने तिथे उपयोग करून घेतला जातं हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आता बघा वेठबिगारी म्हणजे काय, तर वेठबिगारी म्हणजे ज्या ठिकाणी काय केलं जातं की त्या व्यक्तीची इच्छा सुद्धा नसते तिथं काय केलं जातं, सक्तीने काम करून घेतलं जातं. त्यालाच आपण बॉन्डेड लेबर असं सुद्धा म्हणत असतो. आणि काम करून घेत असताना जो काही कामाचा मोबदला आहे तो कामाचा मोबदला सुद्धा दिला जात नाही. आणि जरीही दिल्या जात असेल तरीही त्याचं प्रमाण काय असतं, अत्यंत नगण्य स्वरूपाचं प्रमाण असतं. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून सक्तीने काम करून घेतल्या जात असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो की वेठबिगारी म्हणू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे बरेच वेळेस काय व्हायचं की पूर्वी अशी सिच्युएशन क्रिएट व्हायची, कर्जबाजारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात व्हायचं. मग अशा वेळेस सावकार लोक काय करायचे की जे आपले जे काही जे बाकीचे लोक आहे, जे शेतमजूर लोक आहे यांना कामावर ठेवत होते, पण काम करून घेत होते, सक्तीनं काम करून घेत होते, पण त्या कामाचा मोबदला दिला जात नव्हता. जोपर्यंत तू माझं कर्ज फेडून देणार नाही तोपर्यंत मी काय करणार नाही, तोपर्यंत तू माझ्याच कामाला राहणार. मग तोपर्यंत त्या व्यक्तीने त्याचे उपजीविकेचे प्रश्न कसे सांभाळायचे हा सुद्धा काय होता, मोठा प्रश्न होता. आणि ह्या गोष्टीनं किंवा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी तुम्हाला माहिती आहे आर्टिकल नंबर 23 मध्ये काय केलेलं आहे, तर अपव्यापार आणि शोषणाविरुद्धचा काय दिलेला आहे आणि वेठबिगारी पद्धतीला समूळ आपण काय केलेलं पाहिजे, उच्चाटन केलं पाहिजे, यासाठी त्यांनी ती नोंद करून ठेवलेली आहे. म्हणून मग शोषणाविरुद्धचा वेठबिगारी संदर्भात जर आपण पाहिला तर त्याच्याबद्दलचा सुद्धा कायदा करण्यात आलेला आहे. बॉन्डेड लेबर संदर्भात कायदा आहे. आपण अजून आणखी असं म्हणतो की वेगवेगळे कायदे आहे की अनैतिक व्यापार करण्यासंदर्भातचा 1956चा ऍक्ट आहे. ह्या ऍक्टवर सुद्धा काय केलं जातं, प्रश्न विचारल्या जाते. त्यानंतर किमान मजुरी कायदा आहे. ते आर्टिकल यानंतर यामध्ये काय बघा 2-3 कायदे ते कायदे तुम्ही लिहून घ्या की किमान मजुरी कायदा आहे 1948चा. किमान मजुरी कायदा हा आहे 1948. त्यानंतर आहे समान वेतन कायदा, म्हणजे स्त्री असो की पुरुष असो असा कोणताही भेदभाव न करता काय करायला पाहिजे, स्त्री आणि पुरुषांना समान काम असेल तर समान ठिकाणी काय दिलं पाहिजे, त्या व्यक्तीला वेतन द्यायला पाहिजे. म्हणजे समान वेतन कायदा हा आहे 1976. यावर प्रश्न विचारल्या जातात. त्यानंतर आहे जो काही बंधक कामगार आहे, बॉन्डेड लेबर आपण म्हणतो, त्या संदर्भात त्याला विरोध करण्यासाठी जो कायदा करण्यात आला तो पण कायदा काय आहे, 1976चाच आहे. हे दोन्ही आपण एकाच इयरला आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे कंत्राटी स्वरूपात जे काम करतात तर कंत्राटी कामगारासंदर्भात सुद्धा काय आहे, कायदा आहे. तर तो कायदा काय आहे, कंत्राटी कामगार कायदा. कंत्राटी कामगार कायदा हा आहे 1970. आता बाकीचे जे काय कायदे आहे तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला फर्स्ट सेकंड लेक्चरला सांगितलं आहे की 1881 पासून सुरू झाली. काय झालं तर इथं जे काही आपले कामगार संघटनेचे जनक आपण कोणाला म्हणतो तर नारायण मेघाजी लोखंडे. मग नारायण मेघाजी लोखंडेला आपण जेव्हा ही झळ पोचली की नेमकं समाजातील कामगार वर्गावर काय होतं, अन्याय अत्याचार होता, या गोष्टीची जेव्हा त्यांना माहिती झाली किंवा ते स्वतः सुद्धा काय होते, एक लेबर, एक कामगार म्हणून कार्य करत होते, तर त्यांना या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे त्यांनी सरकारकडे काय घेतली, धाव घेतली. आणि अशा वेळेस त्यांनी
वेगवेगळे कायदे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये त्यांचा 1848चा कायदा आहे. काम म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गत कायदे होते. त्यामध्ये त्यांची लिमिटेशन्स ठरलेल्या होत्या की नेमकं स्त्रियांनी किती वेळ काम करायला पाहिजे, 14 वर्षाच्या आतील मुलांना काम देऊ नये, किंवा जे काही एक अर्ध्या तासाचा जो वेळ असतो, हा अर्ध्या तासाचा वेळ त्यांना विश्रांतीसाठी देण्यात यावा किंवा जेवणाची सुट्टी त्यांना देण्यात यावी, अशा पद्धतीचे रूल्स आणि रेग्युलेशन्स वेगवेगळ्या ऍक्ट अंतर लावलेले होते. मग त्यामध्ये 1881चा कायदा आहे, 1891ला सुद्धा त्यांनी कायदा केला, 1948ला त्यांनी काय केलेला आहे, कायदा केलेला आहे. असे कायदे आपल्याला तिथं पाहायला मिळते. म्हणजेच व्यक्तीचा अपव्यापार होण्यापासून आणि त्याचं शोषण होण्यापासून काय केलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. हे झालं आपला आर्टिकल नंबर 23, शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजेच अपव्यापार आणि वेठबिगारीपासून संरक्षण. तर त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 24. आर्टिकल 24. आता आर्टिकल 24 काय सांगतं, 14 वर्षाखालील बालकांना, 14 वर्षाखालील, हे इयर लक्षात ठेवायचं बरं, कारण की प्रत्येक संस्था आहे, संघटना आहे, यांनी काय केलेली आहे, बालकांची डेफिनेशन्स वेगवेगळी केलेली आहे. आपल्याला एकच डेफिनेशन माहिती असते की 18 वर्षाच्या आधील लोकांना आपण काय म्हणतो, बालक म्हणतो, बरोबर. म्हणजेच ज्यांचं 17 वर्ष 364 दिवस कंप्लीट झालेले आहे त्यांना आपण काय म्हणतो, म्हणजे कंप्लीट जरी झालेले असेल किंवा कंप्लीट व्हायचे असेल तर त्यांनाच आपण काय म्हटलं जातं, बालक म्हटलं जातं. पण वेगवेगळ्या संयुक्त राष्ट्र संघटना आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यानंतर मग औद्योगिक जे काही कामगार संघटना आहे, यांनी प्रत्येकांनी काय केलेली आहे, बालकांची डेफिनेशन्स वेगवेगळी केलेली आहे. आता कारखाना कायद्याअंतर्गत बालकांची डेफिनेशन्स वेगवेगळी आहे. त्यानंतर आपण काल पाहिलं की आर्टिकल नंबर 20A नुसार बालक काय आहे, 6 ते 14 वयोगटातील लोकांसाठी किंवा बालकांसाठी काय आहे, विशिष्ट असे तरतुदी केलेल्या आहे. त्यानंतर जो काही आर्टिकल नंबर 45 आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन्स केलेल्या आहे. तशाच पद्धतीने जो काही आहे आर्टिकल नंबर 24, यामध्ये 14 हे काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके. आर्टिकल नंबर 24 काय सांगतं की बालकांना कामाच्या जे काही घातक ठिकाणी काम करणं किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करणं काय आहे, बंदी केलेली आहे. धोक्याच्या ठिकाणी काय करण्यास आहे, काम करण्यास बंदी केलेली आहे. मग तुम्हाला माहिती आहे की जसं स्फोटक पदार्थ आहे, फटाके आहे, किंवा मग एखादा अणुबॉम्ब बनवण्याचं जिथं टेक्निक आहे, अशा जे काही वेगवेगळे आहे, काचकाम आहे, त्यानंतर जिथून कापूस तयार होते किंवा जिथं सूतगिरणी आहे, असे आहे, हे काय आहे, धोक्याचे ठिकाणी आहे की जेणेकरून बालकांच्या आरोग्यावर काय होऊ शकतं, त्याचा म्हणजे विशिष्ट वाईट परिणाम होऊ शकतो. या दृष्टिकोनातून धोक्याच्या ठिकाणी काम करणे, कारखान्यामध्ये काम करणे, वयाच्या 14 वर्षाच्या आतील लोकांना काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. की तुम्हाला माहिती आहे की जसं कामगार कायदा आहे, जसं किमान मजुरी कायदा 1948 आहे, तसंच कामगार कायदा हा 1948चाच आहे. त्या कायद्यामध्ये बालकांचं डेफिनेशन 14 वर्षा आतीलच सांगितलेली आहे. विशिष्ट त्यांना 8 तासाचंच काम दिला पाहिजे. त्यानंतर त्यांच्या विशिष्ट वेळेमध्ये त्यांना काय दिलं पाहिजे, जेवणाची सोय केली पाहिजे. सोबतच ज्या ठिकाणी कंपनी कायदा लागू झालेला आहे, ज्या ठिकाणी 500 लोक काय करतात, कंपनीमध्ये काम करतात, अशा कंपनीमध्ये 1948च्या कायद्यानुसार कामगार अधिकारी म्हणून एक कामगार कल्याण अधिकारी म्हणून काय करावा, नियुक्ती करावी, की जेणेकरून कामगारांचे प्रश्न काय आहे, त्यांना विम्याचं संरक्षण कसं देता येईल, त्यांच्यासाठी असलेल्या जे स्वच्छता आहे ते स्वच्छता कशी ठेवता येईल, त्या प्रत्येक बाबीची नोंद घेण्यासाठी काय असावा, एक कामगार कल्याण अधिकारी असावा. त्यांच्या हिताचे निर्णय घेणारा काय असावा, एक कामगार अधिकारी असावा. अशा काय केलेल्या आहे, तरतुदी केलेल्या आहे. मग कामगार कायदा आणि मग बालमजुरी विरोधी जर कायदा, आपल्याला माहिती आहे की जर बालक जर 14 वर्षा आतील जर लोक काम करत असेल तर बाल कामगार मजुरी विरोधी कायदा, हा जो कायदा आहे, हा कायदा 1986चा आहे. हा कायदा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारल्या जातात की बालकांचे जिथे शोषण होत असेल, बालकामगार जिथे ठेवल्या जात असेल, तर तिथे 1986च्या ॲक्टनुसार काय केलं जातं, तर गुन्हे दाखल केल्या जातात. आता तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही आपण सराउंडिंगमध्ये जेव्हा फिरत असतो, एरियामध्ये जेव्हा फिरत असतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे तिथे काय लिहिलेलं असतं की इथे बालकामगार ठेवण्यास काय आहे, मनाई आहे. तेव्हा आपण चालता बोलता सुद्धा अभ्यास करू शकतो. ते आर्टिकल नंबर काय आहे, 24 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की म्हणून ते लोक असं लिहून ठेवतात दुकानदार की इथे कामगार आम्ही ठेवत नाही किंवा आम्ही स्वीकारत नाही, कारण की बालकामगार ठेवणं हे काय आहे, कायद्याने चुकीचं
आहे. म्हणून इथं स्पेशल प्रोव्हिजन्स केलेले आहे की बालकांचा जर विकास व्हायचा असेल, तुम्हाला माहिती आहे अधिकार आपल्याला दिलेले आहे, तर अधिकाराचा उद्देश काय आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, त्यानंतर म्हणू शकतो बौद्धिक आहे, नैतिक आहे, असं जर व्यक्तीचा विकास करायचा असेल तर आपल्याला मूलभूत अधिकार देणं काय आहे, गरजेचं आहे. आपण जर एखाद्या प्रेशरखाली जर दबल्या जात असेल तर आपल्याला जी काही डेव्हलपमेंट होत आहे आपली, ती डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला काय होऊ शकतो, कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. अशासाठी आपण काय दिलेले आहे, हे फंडामेंटल राईट्स दिलेले आहे. हा कायदा तिथं लक्षात ठेवा. एक याच्या अंतर्गत हा एक कायदा आहे, मळे कायदा. हा कायदा सुद्धा काय करा, लक्षात ठेवा, 1952. ओके. आर्टिकल नंबर 24 काय आहे, तर बालकांसाठी धोक्याच्या ठिकाणी काय करण्यात आहे, धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास त्यांना मनाई करण्यात आलेली आहे. मग तुम्हाला वाटते की एखादा जर बालक जर घरी काम करत असेल, एखाद्या घरी शेतात जर काम करत असेल, तर ते या आर्टिकलमध्ये येते का, तर या आर्टिकलमध्ये येत नाही. कारण की घरी असतं की एक आपल्या घरी एक नैतिकता म्हणू शकतो किंवा एक आपल्या घरचे एक जवळचं नातं असतं, आणि या जवळच्या नात्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचं एक आर्थिक देवाणघेवाण किंवा कोणत्याही पद्धतीचं हिंसक काय करत नाही, त्या व्यक्तीला ट्रीटमेंट करत नाही, तर अशा वेळेस त्या व्यक्तीवर हा आर्टिकल नंबर याच्यावर लागू शकत नाही. पण जर एखादी ऑर्फन म्हणजे एखाद्या मुलाला जर दत्तक घेतलेलं असेल आणि दत्तक घेतल्याच्या नंतर सावत्र आईकडून सावत्र वडिलांकडून जर एखाद्या मुलांवर, एखाद्या मुलीवर जर अन्याय अत्याचार केला जात असेल, त्या व्यक्तीला प्रेशर खाली आणून त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं हनन केल्या जात असेल, जबरदस्तीने एखादं काम करून घेतल्या जात असेल, तर अशा वेळेस या कायद्याअंतर्गत काय होऊ शकतं, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे झालं आर्टिकल नंबर 24. आता त्यानंतर बघा आर्टिकल 25 to 28 यामध्ये आहे आपले धार्मिक अधिकार. रिलिजियस राईट. त्यामध्ये स्पेशल आर्टिकल 25 मध्ये काय सांगितले आहे की आपल्याला काय करता येतं, धर्माचा प्रचार करता येतं. धर्माचा स्वीकार करणे, प्रचार करणे, धर्माचा प्रचार करणे. मग यामध्ये काय येतं, एक उपकलमा काही येतात. उपकलमा म्हटल्यापेक्षा यामध्ये येणाऱ्या विविध तरतुदी आहेत, जसं सत्सद विवेक बुद्धीने. सत्सद विवेक म्हणजे काय होते सांगू शकाल कोणी? सत्सद विवेक थोडा विचार करा आणि सांगा. सत्सद विवेक बुद्धीने स्वीकार धर्माचा प्रगटीकरण करणे, प्रचार करणे. सांगितलं का कोणी? ओके. बघा सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय, योग्य काय आणि अयोग्य काय या गोष्टीमधला जेव्हा आपल्याला फरक पडतो ना, तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो, सत्सद विवेक बुद्धी. आपण सायकोलॉजीमध्ये रीड करतो, त्यामध्ये सांगितलंय की सिग्मंड फ्राइड आहे, त्यांनी काय सांगितलं की आपल्या मनोविश्लेषणाच्या 3 गोष्टी सांगितल्या, किंवा त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये काय असतं, इगो असतं. म्हणजे त्यात 3 गोष्टी सांगितल्या, इदम आहे, अहम आहे आणि पराहम आहे. तर यामध्ये आपण जेव्हा पराहम जे म्हणतो की एक हायर लेवलवरती जेव्हा आपण एखादा विचार करायला लागतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपल्या विचाराची पातळी काय झालेली आहे, हायर लेवलवरची झालेली आहे. आता हे जेव्हा सायकोलॉजीचा जेव्हा पार्ट राहील तेव्हा मी तुम्हाला सांगणारच की नेमकं इदम म्हणजे काय, अहम म्हणजे काय आहे, पराहम म्हणजे काय. तर त्यामध्ये काय होतं की इदम काय म्हणतं की बघा आपण आपल्या घरामध्ये बसलेला आहे आणि एक पाहुणे आलेले आहेत. पाहुणे आल्याच्या नंतर लहान मुलाला जर एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली, तर लहान मुलगा काय करते, कोणी पाहणार नाही, आल्याच्या नंतर पाहुणे आल्याच्या नंतर त्यातच हात टाकणार आणि ते खाऊन घेणार. हे काय झालं, इदम. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोण काय म्हणेल याचाही काहीही कल्पना नसते. हे झाला इदम, जे मनाला वाटलं तशा पद्धतीची वागणूक केली आणि वाटलं ना आपल्याला, आपली गरज आपण काय केली, पूर्ण केली. अहम काय म्हणतं की ठीक आहे, आपल्याकडे पाहुणे आलेला आहे, आपली आई आपल्याकडे डोळ्याने पाहत आहे की नेमकं आपण काय करायला नाही पाहिजे, त्या आपल्याला जे गुलाबजामुन दिसत आहे ते आपल्याला जरी खाण्याची इच्छा झाली तरी आपण थोड्या प्रमाणात काय करतो, कंट्रोल करतो. पण जरीही वाटलंच तर एक वास्तविकता जे आहे हे करून आपण काय करतो, त्या अहमला आपण कुठेतरी फॉलो करतो.
आणि पराहम म्हणजे काय होतं, की ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे पाहुणे आलेले आहे, आपल्याला जरीही गुलाबजामुन दिसले तरीही आपण त्याकडे पाहणार नाही आणि लक्ष सुद्धा देणार नाही. आणि एक जे काही वास्तविकता आहे किंवा एक हायर लेवलवरचं जेव्हा आपण विचार करतो की ठीक आहे हे पाहुण्यांसाठी बनवलेलं आहे, हे पाहुण्यांनीच काय करायला पाहिजे, खायला पाहिजे. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण हायर थॉट्स विचार म्हणजे जे काही आपले विचार आहे ते विचार आपण एक योग्य आणि अयोग्य सत्सद विवेक बुद्धीने जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपला परामचा काय झालेला आपण सुपर इगो ज्याला आपण म्हणतो, सुपर इगो आपल्यामध्ये डेव्हलप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग हे जे काही आहे तशाच पद्धतीचं आपण म्हणू शकतो की आपल्याला जेव्हा आपल्याला एखादा धर्म स्वीकारायचा आहे तर आपण आपल्या विचारानुसार काय करायला पाहिजे, धर्म स्वीकारायला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये सॉरी 1935 मध्ये नाशिक येथे येवला येथे काय केली की त्यांनी धर्म परिवर्तनाची घोषणा केली होती. म्हणजे घोषणा म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो तिथे की त्यांनी सांगितलं त्या सभेमध्ये की मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी काय म्हणणार नाही, हिंदू म्हणून मरणार नाही. आता ही जी काही धर्माची घोषणा झाली त्यांनी यापूर्वी 2-3 धर्माचा काय 4-5 धर्मांचा असा अभ्यास केला. शीख धर्मांचा आहे, बौद्ध धर्माचा आहे, हिंदू धर्मांचा आहे, त्यानंतर इस्लाम धर्माचा आहे, पार्शियन धर्माचा आहे. धर्माचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना जे उत्कृष्ट जे बाबी वाटल्या तर त्यापैकी त्यांनी अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या विचारांना जो धर्म वाटला तो त्यांनी काय केला, स्वीकारला. मग तशाच पद्धतीने आपल्याला ज्या धर्माचे तत्व पटते त्या तत्वानुसार आपण वागणं आणि आपल्याला जर एखादा धर्म स्वीकारायची इच्छा झाली तर आपण काय करू शकतो, स्वीकारू शकतो. परंतु आपण म्हणू शकतो की जे 18 वर्षाच्या आतील बालक आहे ते काय असतात, अज्ञानी असतात. अज्ञानी बालकांचं किंवा अज्ञानी लोकांचं आपण हे करू शकणार नाही. पालकांचं जे काही धर्म असेल तेच त्यांचा काय असतं, धर्म असतं. 18 वर्षाच्या नंतर त्यांनी सेल्फ याच्यानुसार काय घ्यायला पाहिजे, डिसिजन घ्यायला पाहिजे की मला कोणता धर्म स्वीकारायचा आहे. आपल्याला जरी धर्म स्वीकारायचा अधिकार आहे, आपल्या धर्माचा आपल्याला प्रचार सुद्धा करता येतो. म्हणून तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे प्रोग्राम होतात. गावामध्ये असो शहरामध्ये असो वेगवेगळे काय होतात, प्रोग्राम होतात. जसं की एक्झाम्पल भागवत झालं, कीर्तन झालं किंवा इतरही काही आहे, पुराणाचं वाचन वगैरे करणं आहे. अशा पद्धतीनं काय होतं, प्रोग्राम्स सेलिब्रेशन्स होतात. तर ते सेलिब्रेशन होण्यामागचं कारण काय आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे आपल्या धर्माचा आपल्याला विशिष्ट मर्यादेमध्ये राहून काय करायचं आहे, प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, प्रगटीकरण करायचं आहे. ह्या बाबी आपल्याला करता येतं पण विशिष्ट मर्यादेच्या आत. तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन एखाद्या धर्माची पूजा अर्चा करता येणार नाही. कारण आपल्या स्टेट, आपलं जे राज्य आहे, आपला जो देश आहे, हा देश कोणत्याही विशिष्ट जातीला, धर्माला, पंथाला, वंशाला काय देणार नाही, थारा देणार नाही. म्हणून ही काय आहे आपल्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर ते तुमच्या 4 भिंतीच्या आत किंवा म्हणजे 4 भिंतीच्या आत करा किंवा तुमचा जो काही समुदायाचा प्रचार आहे हे करा तुम्ही. पण प्रचार करत असताना इतर धर्माला किंवा इतर व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या धर्मामध्ये यासाठी त्या व्यक्तीवर प्रेशर करू शकत नाही. की जबरदस्तीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला धर्म परिवर्तन करायला लावणं हे काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण ते सांगितलेलं आहे की धर्म परिवर्तन तुम्ही प्रचार करा, प्रगटीकरण करा, एखाद्या धर्माचा स्वीकार करा, पण इतर लोकांना त्या धर्मासाठी तुम्ही आमच्या धर्मामध्ये यासाठी प्रेशराईज आपण करू शकणार नाही. हे झालं आर्टिकल नंबर 25. म्हणजे काय आहे, धर्माचा प्रचार आहे, त्यामध्ये पद्धतीने स्वीकार करा, प्रगटीकरण करा, प्रचार करा. कोणत्या धर्माची तुम्हाला पूजा करायची आहे, अर्चा करायची आहे, काय करायचं आहे, कोणत्या तीर्थयात्रेला जायचं आहे ते तुम्ही ठरवा. पण इतर लोकांना त्यामध्ये काय होणार नाही, त्रास होणार नाही याची तुम्ही काय करा, काळजी घ्या. त्यानंतर आहे 26. 26 मध्ये काय आहे, 26 मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला धर्माच्या याचं जे काही आहे ते व्यवस्थापन आपल्याला करता येतं. व्यवस्थापन करणे म्हणजे की पॉईंट लक्षात ठेवायचं. बाकी जर पेपरमध्ये तुम्हाला व्यवस्थापन शब्द दिसला तर आर्टिकल नंबर 26 मध्ये येतं, हे लक्षात ठेवून द्यायचं. कारण एवढ्या मोठ्या बाबी आहे ना आणि प्रत्येकच गोष्टीवर फोकस करून प्रत्येकच गोष्टी लक्षात राहणं पॉसिबल नसतं. एखादी गोष्ट नेहमी रीड केल्याच्या नंतर लक्षात पण राहतं, पण एवढा होलिस्टिक अप्रोचनं किंवा होलिस्टिक सिलेबस असल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी काय करावं लागतं. एक की काही पॉईंट असतात, की नोट्स असतात, त्या पद्धतीने ते डोक्यात ठेवायच्या असतात. आता हे काय आहे, 26 मध्ये व्यवस्थापन आहे. आता धर्माचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. आपल्या गावामध्ये पण विशिष्ट मंडळ असतात, वेगवेगळे मंडळ आहे, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो गणेशोत्सव मंडळ असतं, वेगवेगळी जयंतीच्यासाठी वेगवेगळे मंडळ असतात, महिला मंडळ असतं, बचत गटाचं मंडळ असतं किंवा इतर धार्मिक ज्या बाबीतून निर्माण झालेले जे मंडळ असतात
त्या मंडळाचं व्यवस्थापन करण्याचा, त्या मंडळासाठी एखाद्या मंदिरासाठी एखाद्या सार्वजनिक प्लेस असतं तिथं जर गावामध्ये असतं की जिथे अनेक लोक एकत्र येऊन तिथे काय करतात, आपले विचाराची काय केल्या जातं, देवाणघेवाण केल्या जातं. असं जेव्हा एखाद्या मंदिर असो, एखादं कोणतेही धार्मिक संस्थान असो, मंदिर आहे किंवा विहार आहे किंवा मग आपण म्हणू शकतो की मस्जिद आहे, इतर कोणतेही धार्मिक स्थळ असो, त्या धार्मिक स्थळाची निर्मिती करण्याचा आपल्याला काय आहे, अधिकार आहे. पण ते पण काय आहे, विशिष्ट मर्यादेमध्ये राहून. इतर लोकांचा त्यातला त्रास होणार नाही किंवा इतर बाबीची काळजी घेणं आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. मग आता व्यवस्थापन करत असताना आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन करता येतं. हा व्यवस्थापन करत असताना म्हणू शकतो आपण की गव्हर्नमेंट यामध्ये काहीही हस्तक्षेप करत नाही. कारण आपल्या गव्हर्नमेंट असं आहे की विशिष्ट अशा धर्मासाठी आपलं गव्हर्नमेंट काय करत नाही, तर हेल्प करत नाही. सर्व धर्मासाठी एकत्र करू शकते, पण एका धर्माला पुढे जाण्यासाठी किंवा मागे येण्यासाठी असं कोणत्याही पद्धतीचं काय करत नाही. आपलं राज्य, आपला देश आपण काय करत नाही, त्यांना सहाय्य करत नाही. कारण आपल्या राज्यघटनेनं आपण काय केलेलं आहे, सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आपण काय केलेली आहे, स्वीकारलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या संस्थेचं, आता विविध संस्था असतात, ज्या संस्थेचे काय असतात ते म्हणजे त्यांच्या हिरार्कीनुसार पदभार स्वीकारतात. त्यांच्यानुसारच मग त्यांचे नियम ठरलेले असतात. कधी कोणता प्रोग्राम घ्यायचा किंवा काय करायचं, त्या बाबी काय केल्या असतात तिथं नोट डाऊन करून ठेवलेल्या असतात. त्यानुसार मग त्यांचं कामकाज व्यवस्थाबद्ध पद्धतीने चाललेलं असतं. त्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर आर्टिकल नंबर 7 काय सांगतं की कर देणे हे काय आहे, चुकीचे आहे. म्हणजे कर वसूल करणे चुकीचे आहे असं लक्षात ठेवा. कर लावणे लिहू आपण इथे. म्हणजे धार्मिक बाबीतून कर म्हणू शकतो आपण, चुकीचे. आता वर्गणी जेव्हा गोळा केल्या जाते, एखादा प्रोग्राम आपल्याला सेलिब्रेशन करायचा आहे, जेव्हा वर्गणी मागितल्या जाते, स्वइच्छेने एखादी व्यक्ती जर वर्गणी देत असेल तर ते वेगळं, की ठीक आहे माझी इच्छा आहे एवढे रुपये द्यायचे तेवढे रुपये द्यायचे. आपण त्या व्यक्तीची इच्छा असेल तर त्या व्यक्ती काय देऊ शकतो, धर्मासाठी, एखाद्या धर्माचा प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी किंवा इतर एक आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी काय दिलं जातं, पैसे दिल्या जाऊ शकतात. पण आपण एखाद्या व्यक्तीवर काय करू शकत नाही, प्रेशर क्रिएट करू शकत नाही. कारण वेगवेगळ्या धर्माच्या आपल्या देशामध्ये काय आहे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध वंशाचे लोक आहेत. आणि यासाठी जर एखाद्या व्यक्तीला एखादा धर्म आवडत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीची इच्छा नसेल तर त्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध जाऊन आपण त्याला जबरदस्तीने वर्गणी द्यायला लावू शकत नाही. आता कर लावणे हे काय आहे, चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने खंडणी मागणे, वर्गणी मागणे हे काय आहे, चुकीचे आहे. पण आपण काय करू शकतो, शुल्क मागू शकतो. कारण ते कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही वंशाचा असो, आपण हे पाहणार नाही. एखाद्या ठिकाणी एखादी यात्रा भरलेली आहे आणि त्या यात्रेचं जर आपल्याला संपूर्ण काय करायचं आहे, स्वच्छता तिथे ठेवायची आहे, तिथलं जे व्यवस्थाबद्ध पद्धतीने चालण्यासाठी आपण शुल्क आकारत असतो. की ठीक आहे, तुम्हाला या गार्डनमध्ये एंट्री करायची आहे किंवा या यात्रेमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, तर तुम्हाला 50 रुपये फीज राहील किंवा 20 रुपये फीज राहील. हे फीज ठेवण्यामागचं कारण काय आहे, की तिथं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी, विविध सोयीसुविधा देण्यासाठी ते तिथं काय केलं जातं, विशिष्ट शुल्क आपल्याला आकारता येतं. पण आपल्याला जबरदस्तीने एखाद्या व्यक्तीकडून वर्गणी मागता येणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीकडून कर आकारता येणार नाही. ते पण कशासाठी, धार्मिक कार्यासाठी. ओके, हे काय आहे, आपल्याला आर्टिकल नंबर 27 मध्ये सांगितलेल्या बाबी आहे. आता आर्टिकल 28 मध्ये काय आहे, की जे काही धार्मिक संस्था आहे त्या धार्मिक संस्थांमध्ये शिक्षण देण्यासंदर्भात आहे. धार्मिक संस्थेमध्ये शिक्षण देण्यासंदर्भात. आता धर्माच्या काय असतात, विविध संस्था असतात. जसं वेगवेगळ्या संस्था आहेत. पण जर संस्थेचे पण 4 प्रकार पडतात यामध्ये. जसं एखादी संस्थाला म्हणजे मान्यता आणि पैसे गव्हर्नमेंट जर प्रोव्हाइड करत असेल तर या संस्थेचे संपूर्ण अधिकार हे काय असतात, गव्हर्नमेंटला असतात. की नेमकं तिचं व्यवस्थापन कशा पद्धतीने चालणार आहे किंवा काय चालणार आहे हे संपूर्ण काय करणार, गव्हर्नमेंट ठरवेल. की त्या धार्मिक संस्थेतून किंवा त्या शैक्षणिक शाळेमध्ये धार्मिक एज्युकेशन दिल्या जाईल किंवा नाही. म्हणजे जसं वेगवेगळ्या शाळा असतात, तर शाळेमध्ये धार्मिक एज्युकेशन द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार वेगवेगळ्यानुसार आहे. की वेगळ्या संस्था आहे. जसं गव्हर्नमेंट जर मान्यता देत असेल आणि गव्हर्नमेंट जर पैसे प्रोव्हाइड करत असेल तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये काय केलं जाणार नाही, धार्मिक एज्युकेशन दिल्या जाणार
नाही असं इथं ठरलेलं असतं. हे काय आहे, एक धार्मिक संस्था नाही म्हणू शकत आपण, इथे एक शैक्षणिक संस्था आहे. त्या शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक एज्युकेशन द्यायचं किंवा नाही यासाठी हे काय आहे, आर्टिकल आहे 28. जर एखाद्या याच्यामध्ये मान्यता गव्हर्नमेंट देत असेल आणि पैसे जर ते स्वतः एखादी व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, ते जर लावत असेल, तर अशा शैक्षणिक संस्थेमधून धार्मिक एज्युकेशन दिल्या जाऊ शकतं. ते त्यांच्या स्वैच्छिक आहे, पण त्यातही त्यांना विशिष्ट मर्यादा आहे. इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही किंवा आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला, आपल्या विविधतेला धोका पोचणार नाही, अशा पद्धतीने तुमची काय असावी, तुमच्या शाळेमध्ये ते वागणूक असायला पाहिजे. आता यानंतर आपल्याला सांगता येतं की ठीक आहे, तुम्ही मान्यता देता. मग आता कधी कधी काय करतं की गव्हर्नमेंटचं एखादी एखादी अशी संस्था असते की गव्हर्नमेंटची मान्यता पण घेत नाही आणि गव्हर्नमेंटकडून पैसे पण घेत नाही. मग अशा शाळेमध्ये सुद्धा काय केलं जातं, एज्युकेशन दिल्या जाऊ शकतं, धार्मिक एज्युकेशन दिल्या जाऊ शकतं. आणि त्या व्यक्तीचे मग ते संस्था जी आहे, ते संस्था जे नियम आहे, त्यांचे रूल्स आणि रेग्युलेशन ते स्वतः पद्धतीने लावू शकतात आणि तेच काय करू शकतात, त्याचे नियमन पण चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे संपूर्ण पॉवर हे काय असतं, त्या संस्थेच्या हातामध्ये असतं. पण ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करत असेल, मान्यता देत असेल आणि गव्हर्नमेंटच पैसे प्रोव्हाइड करत असेल, तर त्या शाळेमध्ये काय केलं जाणार नाही, धार्मिक शिक्षण देता येणार नाही. सोबतच शाळेमध्ये एखाद्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रार्थना होतात, वेगवेगळ्या काही गोष्टी होतात. ह्या गोष्टी होत असताना त्या धार्मिक संदर्भात असणाऱ्या बाबीला एखाद्या व्यक्तीने उपस्थित राहावं किंवा नाही हे स्वैच्छिक अधिकार आहे. आपण त्या व्यक्तीला जबरदस्ती करता येणार नाही. पण जर राष्ट्रगीत असेल, राष्ट्रगान असेल, अशासाठी त्या व्यक्तीला तिथे राहावं लागेल, कारण तिथं काय आहे, राष्ट्रीय एकात्मता पाळल्या जातं. म्हणजेच इथं आपल्याला सांगता येतं की काय आहे, हे धार्मिक संस्थाचं शिक्षण देण्यासंदर्भात हे आपलं चूक आहे. इथं जे योग्य शब्द काय राहील, शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासंदर्भात आहे. जे मी तुम्हाला संस्था सांगितल्या, ते संस्था तुम्ही लक्षात ठेवा की जसं गव्हर्नमेंट पैसे प्रोव्हाइड करत असेल आणि गव्हर्नमेंटच मान्यता देत असेल, तर तिथं संपूर्णपणे काय आहे, धार्मिक शिक्षण देण्याला बॅन आहे. त्यानंतर जर गव्हर्नमेंट मान्यता देत असेल आणि स्वतः व्यक्ती जर पैसे प्रोव्हाइड करत असेल, तर मग काय केलं जातं, इथं थोड्या प्रमाणात रूल्स गव्हर्नमेंटचे पण असतात आणि काही प्रमाणात रूल्स आहे ते काय असतात, स्पेसिफिक व्यक्तीचे ते एखाद्या संस्थेचे सुद्धा असू शकतात. आणि तिसऱ्या नंबरची जी संस्था आहे की ज्यामध्ये एखादी संस्था अशी असते की ज्यामध्ये ते काय म्हणतो, मान्यता पण मागत नाही गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटकडून पैसे सुद्धा घेत नाही. अशा वेळेस त्या व्यक्तीचा स्वतःचा, त्या संस्थेचा अधिकार आहे, त्या व्यक्तीचा अधिकार आहे की या ठिकाणी असणारी जी व्यवस्था आहे, ही या ठिकाणी असणाऱ्या शिक्षकाची निवड करणे आहे, इथल्या कर्मचाऱ्यांची निवड करणं आहे किंवा इतरही काही गोष्टीची, या शाळेमध्ये कोण प्रवेश घेणार, काय करणार, हे संपूर्ण ठरवण्याच्या बाबी हा त्या त्या व्यक्तीवर, त्या संस्थेवर ते डिपेंड करतात. कारण की त्या व्यक्तीने काय केलं असतं, तिथे पैसे घालवलेले असतात, म्हणून त्याला आपण खाजगी संस्था सुद्धा असं म्हटल्या जातं. अशा गोष्टीचं आपल्याला इथं पाहता येते शैक्षणिक संस्थेत धार्मिक अधिकार. ओके, समजलं का? 25 ते 28 आर्टिकल नंबर 25 ते 28 समजलं का? नसेल समजलं तर पुन्हा विचारा, काही क्वेश्चन्स असेल तर. नंतर मग आपण नेक्स्ट वाला जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण बघूया. काही प्रश्न असेल तर सांगा, नसून समजलं तरी सांगा, समजलं असेल तरी सांगा. पुढे जाऊया. 29 यामध्ये आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. आर्टिकल 29 यामध्ये भाषा, लिपी जपण्याचा काय आपल्याला अधिकार आहे.
ओके, आता बघा आर्टिकल नंबर 29 काय सांगतं की त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला काय आहे, आपला एक सांस्कृतिक अधिकार आहे की आपली विशिष्ट अशी काय आहे संस्कृती आहे. प्रत्येक व्यक्तीची काय संस्कृतीला आपल्या याच्यामध्ये काय आहे विशिष्ट स्थान आहे की ऑब्विसली संस्कृतीमुळे व्यक्ती टिकून राहतं. एक जे म्हणू शकतो एक एकात्मता त्यामध्ये व्यक्तीमध्ये असतं. त्या संस्कृतीचा खूप मोठा रोल आपल्या याच्यामध्ये एक नैतिकता आहे, नीतिमूल्यता आहे, ह्या गोष्टी तिथे जपल्या जातात. म्हणून संस्कृतीला आपल्या जीवनामध्ये काय आहे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपली संस्कृती जपत असताना आपली भाषा, आपली लिपी हे काय आहे आपल्याला जपण्याचा अधिकार आहे. वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या काय असतात भाषा असतात. तुम्हाला माहिती आहे की दर 12.5 कोसावर काय म्हटलं जातं भाषा चेंज होते. आणि भाषा चेंज होत असल्यामुळे आज पुण्यामध्ये बोलली जाणारी भाषा 12.5 कोसाच्या समोर गेल्याच्या नंतर आपल्याला वेगळी भाषा पाहायला मिळते. कोणत्या कोणत्या भाषेमध्ये ळचा उच्चार ड केला जातं, डचा उच्चार र केला जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचे आपल्याला प्रकार पाहायला मिळते. एखादी व्यक्ती भाषा बोलत आहे तर ती व्यक्तीची भाषा कुठेतरी चुकीची आहे, कुठेतरी आपण गावठी म्हणतो किंवा काही रानटी म्हणतो असं म्हणणं काय आहे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्ती भाषा काय आहे, भाषा हे दुसरे तिसरं काही नाही तर भाषा हे एक आचार विचार आणि आपलं काय आहे विचाराची देवाणघेवाण करण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे. पण जेव्हा एखाद्या भाषेमधून आपली जी मातृभाषा आहे, आपल्या मातृभाषेमधून जर आपण एखाद्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करत असेल तर आपल्याला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ठरल्या जातं. कारण त्यामध्ये आपल्याला जे फिलिंग्स आहे ते फिलिंग्स आपल्याला शेअर केल्या जातात. समोर एखादी व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत आहे आणि आपल्याला इंग्लिश काहीच समजत नाही. एखादी व्यक्ती पंजाबीमध्ये बोलत आहे, एखादी कन्नडमध्ये बोलत आहे, तेलुगूमध्ये बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे काय गाणे आलेले आहेत, तेलुगूचे आहे, कन्नडचे आहे. आपल्याला समजत काहीच नाही. रिदम काय आपल्याला थोडा बरा वाटतं कानाला ऐकायला. म्हणून आपण एकच एक गाणं काय केलं जातं पुन्हा पुन्हा ऐकत असतो. त्यातून समजत आपल्याला काहीच नाही. बरं ठीक आहे, ते गाणं ऐकण्यापुरतं ठीक आहे, त्याचं रिदम आपल्याला चांगलं वाटतं, कुठेतरी आपल्याला फ्रेश झाल्यासारखं वाटतं, इथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या व्यक्तीशी आपल्याला कम्युनिकेशन करायचं आहे, कन्नडमध्ये किंवा त्या व्यक्तीशी बोलायचं आहे की ठीक आहे मला जेवायला दे, मला पाणी प्यायला दे, तर आपण बोलू शकणार का? किंवा आपलं दुःख त्याला शेअर करायचं आहे, आपला आनंद त्याला शेअर करायचा आहे, तर आपण शेअर करू शकणार का? नाही. यासाठी आपल्याला भाषा काय आहे महत्त्वपूर्ण आहे. तर भाषा महत्त्वपूर्ण आहे एक विचार व्यक्त करण्यासाठी, एका आपल्या आचाराची विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी. म्हणून जगात अस्तित्वात असणाऱ्या कोणतीही भाषा काय नाही आहे चुकीची नाही आहे, रानटी नाही आहे आणि गावठी नाही आहे. प्रत्येकाच्या याच्यानुसार काय आहे भाषा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तुम्हाला माहिती असेल आपलं जे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे कधी झाली ती न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020ला के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला तयार करण्यात आलं त्याचं फ्रेमवर्क. आणि 1920 पासून म्हणजे ते अंमलबजावणी त्याची आता 21-22 पासून झालेली आहे. पण प्रत्यक्षात ते 2020चं काय आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपली आहे. त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण सांगितलं आहे की मातृभाषेला काय द्या तुम्ही प्राधान्य द्या. कारण मातृभाषेतून एखाद्या व्यक्तीला जर एज्युकेशन दिल्या जात असेल तर त्या व्यक्तीला ती भाषा जवळची वाटतं आणि त्या एज्युकेशनमध्ये त्याचं काय होतं इंटरेस्ट निर्माण होतं. ह्या गोष्टीसाठी आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा सांगितलं की आपली जे मदरलँड आहे मदरलँडला काय द्या तुम्ही प्रायोरिटी द्या. मग त्याच्यासाठी आर्टिकलमध्ये पण वेगवेगळ्या आर्टिकल्समध्ये सुद्धा काय केलेलं आहे प्रोव्हिजन्स केलेले आहे. त्यामध्ये 350 नंबरचा जो आर्टिकल आहे हे नोट डाऊन लक्षात ठेवा. 350 यामध्ये सांगितले आहे की मातृभाषेला काय द्या तुम्ही प्राधान्य द्या. 350 आणखी उपक्रम समथिंग काहीतरी आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही मातृभाषा संरक्षण करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याची सुद्धा काय करा नेमणूक करा. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते फंडामेंटल राईट्समध्ये न देता ते काय दिलेले आहे एक वैधानिक एक कायदेशीर अधिकार त्यामध्ये ते दिलेले आहे. ओके, हे झालं आपलं भाषा लिपी जपण्याचा अधिकार. आपली भाषा आता आपल्या भारतामध्ये काय आहे अल्पसंख्याक आपण म्हणतो. तर अल्पसंख्याकाचं जे आहे ते डेफिनेशन कशाला म्हणू शकतो आपण अल्पसंख्याक. अल्पसंख्याक हा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही म्हटल्यापेक्षा त्याचा अर्थ काय होते हे असं स्पेशली असं काही तिथे नोट डाऊन केलेलं नाही आहे. आता अस्पृश्यता नावाचा शब्द आहे, आपण अल्पसंख्याक शब्द आहे, आणखी असे अंदाजपत्रक जे आहे ज्याला आपण बजेट म्हणतो हा पण शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे. त्याला जे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अंदाजपत्रकाला ज्याला आपण बजेट म्हणतो सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला वित्तीय विवरणपत्र म्हटल्या जातं. असे काही शब्द आहे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे स्पेसिफिक त्याची नोंद नाही आहे. त्याचा अर्थ कधी कधी काय केलेला नाही
एक्सप्लेन केलेला नाही आहे, पण त्याचा काय आपल्याला काही गोष्टी तरतुदीवरून ते लक्षात येतं. न्यायालयीन पुनर्विलोकन संदर्भात पण तेच बाबी आहे. त्यानंतर संघराज्य हा सुद्धा शब्द आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नोंद केलेला नाही. तर आपल्या इथं काय आहे, तर राज्याचा संघ असा आपला शब्द इथं कॉन्स्टिट्यूशनमध्ये यूज केलेला आहे. ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवा. आता अल्पसंख्याक हे दोन माध्यमातून दोन पद्धतीने ठरवल्या जातात, ज्यामध्ये धार्मिक आणि भाषिक धर्माच्या आधारे अल्पसंख्याक असेल आणि भाषिकच्या आधारावर जर अल्पसंख्याक असा प्रश्न येऊन गेलेला आहे आधी, की अल्पसंख्याक कशाच्या आधारावर ठरवल्या जाते. मग इथे वेगवेगळे ऑप्शन होते. एक भाषिक होतं, त्यासोबत वांशिक होतं, त्यानंतर मग आणखी इथं धार्मिक प्लस वांशिक असे वेगवेगळे ऑप्शन असतात. आपल्याला तिथं काय होतं, कन्फ्युजन होतं. लक्षात ठेवा, धार्मिक आणि भाषिक या आधारावर काय केलं जातं, अल्पसंख्याक ठरवल्या जातात. ओके, हे झालं आर्टिकल 29. आता बघा, यामध्ये काय आहे, ही एक होलिस्टिक अप्रोचनं तयार झालेली काय आहे, ही एक आर्टिकल आहे 29. यामध्ये काय आहे, भाषा, लिपी, संस्कृती हे जपण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण असं स्पेसिफिक सांगितलं का एका विशिष्ट धर्मासाठी किंवा विशिष्ट याच्यासाठी, संपूर्ण लोक अल्पसंख्याक असो की बहुसंख्याक असो, प्रत्येक व्यक्तीला काय आहे, हे एक हॉलिस्टिक अप्रोचनं वापरलेली ही एक 29 आर्टिकल. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक देशाला काय करता येईल, आपली भाषा, लिपी जपता येईल. आता आर्टिकल नंबर 30 काय आहे, ही एक संकुचित आहे, कारण त्यामध्ये स्पेसिफिक एखाद्या धर्माला म्हटल्यापेक्षा एक अल्पसंख्याक वर्ग आहे, त्या अल्पसंख्याक वर्गाच्या संरक्षणासाठी ते दिलेली एक आर्टिकल आहे. त्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 30, अल्पसंख्याक समुदायाला आपल्या संस्था स्थापन करण्याचा, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा काय आहे, अधिकार आहे. म्हणजे विशिष्ट संस्था आहे, त्या संस्था आपल्याला स्थापन करता येतं. आता तुम्हाला माहित आहे की ही संकुचित म्हणू शकतो आपण, कंपॅरेटिव्हली काय आहे, 29 एक हॉलिस्टिक अप्रोचने वापरलेली आहे आणि 30 काय आहे, एक नॅरो माइंडेड म्हणू शकतो. 29 ही एक संकुचित पद्धतीने वापरलेली एक कन्सेप्ट आहे, तो एक आर्टिकल आहे. यामध्ये अल्पसंख्याकाबद्दल काय केलेला आहे, विचार केलेला आहे. त्याचं रामकृष्ण मिशन आहे. रामकृष्ण मिशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कुणी स्थापन केलं, कधी केलं. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झाली आहे, जे की जे परमहंस होते, जे कोणाचे गुरु आहेत, स्वामी विवेकानंदांचे, यांच्या पावलावर किंवा त्यांच्या विचाराचा प्रवाह कुठेतरी निरंतर काळ सुरू राहावा यासाठी काय केलेली आहे, स्थापना केलेली आपण पाहिलेली आहे. रामकृष्ण मिशन आहे, आनंद मार्ग आहे, अशा जे विशिष्ट धर्माच्या आधारावर चालणाऱ्या किंवा मग एखाद्या विचार प्रवाह समाजामध्ये देण्यासाठी जे संस्था स्थापन झालेल्या आहेत, त्या संस्था काय केलेल्या आहे, यामध्ये आपल्याला आर्टिकलमध्ये 30 मध्ये पाहायला मिळते. हे झाले आपल्या आर्टिकल 29 आणि 30, ज्यामध्ये काय आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा काय आहे, अधिकार दिलेला आहे. आता आपण बघूया, जे आर्टिकल नंबर 31 आहे ते काय केलेलं आहे, आपण काढून टाकलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन्स मधून. कारण ते काय होतं, संपत्तीचा अधिकार, ज्याला आपण काय म्हणतो, मालमत्तेचा अधिकार. आर्टिकल नंबर हे आता आहे नाही बरं, सध्या 6च आहे आपल्याला आर्टिकल, पण मी थोडं एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला कसं काय आहे ते. आर्टिकल नंबर 31 हा आता मूलभूत अधिकार न राहता काय झालेला आहे, वैधानिक. वैधानिक म्हणजे काय होतं, वैधानिक अधिकार, त्यालाच आपण कायदेशीर अधिकार म्हणतो. ज्या गोष्टी कायद्याने स्थापन होतात त्याला आपण कायदेशीर अधिकार म्हणत असतो. जर आपल्या वैधानिक अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकणार नाही, कारण ते फंडामेंटल राईट्स अंतर्गत येतात का, तर नाही. हे काय आहे, वैधानिक अधिकार आहे, कायदेशीर अधिकार. जो संपत्तीचा अधिकार आहे, जो मालमत्तेचा अधिकार आहे, याला संपत्तीचा अधिकार म्हणतो आपण, त्यालाच आपण मालमत्तेचा अधिकार म्हणतो. आता हे पण करणं खूप गरजेचं होतं बरं. विनोबा भावेचं तत्व तुम्ही ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल किंवा काय, भूदान चळवळ, बरोबर आहे, भूदान चळवळ आहे, किंवा मग त्यांचं श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक काय आहे, गरीब समाजामध्ये मोठे होत असताना आपण पाहतो. एखाद्या व्यक्तीकडे 100 एकर काय आहे, जमीन आहे, आणि एखाद्या व्यक्तीकडे त्यांची उपजीविका पूर्ण करण्यासाठी सुद्धा काय नाही, जमीन एक तुकडा सुद्धा अवेलेबल नाही आहे. अशा याच्यामध्ये जे विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबवली, त्यामध्ये श्रीमंताकडून जमिनी काढून घेतल्या आणि गरिबांना त्याचं काय केलं, वाटप केलेलं आपण पाहायला मिळते. आजही गव्हर्नमेंट तशा पद्धतीचं करत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. की तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये म्हटल्यापेक्षा एक
एक योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे आय थिंक दीनदयाल समथिंग, नाही दीनदयाल तर नाही, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर सांगा, मला आठवत नाही आहे. समथिंग द वरूनच काहीतरी नाव आहे त्या योजनेचं. त्या योजनेअंतर्गत काय होतात, अनेक व्यक्तींना जमिनी दिल्या जातात की जेणेकरून ज्यांच्याकडे जे व्यक्ती भूमिहीन आहेत त्या व्यक्तींना 2.5 एकर 2 एकर जशा पद्धतीने त्या व्यक्तीचं उपजीविका कशा पद्धतीनं होईल यासाठी गव्हर्नमेंट काय करतात, प्रयत्न करत आहे. आता संपत्ती, एखाद्या व्यक्तीकडे 100 एकर जमीन आहे, 200 एकर जमीन आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे काहीच जमीन नाही, यासाठी समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी. समाजामध्ये काय हा उच्च नीचता हा भेदभाव राहिला नाही पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, या उद्देशाने काय केलेला आहे आपण संपत्तीचा अधिकार आर्टिकल जे काही कॉन्स्टिट्यूशन्समध्ये आपण काय केलेली आहे 44वी घटनादुरुस्ती करून 44वी घटनादुरुस्ती करून आपण 1978ला हा संपत्तीचा अधिकार आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधून काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आणि आता हा कॉन्स्टिट्यूशन काढून टाकल्या म्हटल्यापेक्षा आपण काढून टाकला असं नाही म्हणू शकत, आपण फंडामेंटल राईट्समधून काढून टाकलेला आहे आणि हा आता कुठे झालेला आहे तर वैधानिक अधिकार म्हणून ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण ठेवलेला आहे, ज्यामध्ये आर्टिकल नंबर 300A मध्ये आता इथं आपण समाविष्ट केलेला आहे. आर्टिकल 300A भाग काय आहे 12, यामध्ये आपण काय केलेलं आहे समाविष्ट केलेला आहे प्रकरण 3 मध्ये. ओके, ह्या गोष्टी काय करा तुम्ही लक्षात ठेवा. आता ते तिथे आता भाग 12 मध्ये आता इथं याचा समावेश केलेला आहे. म्हणजे आता इथं काय ठेवलेलं आहे, एखादा व्यक्ती आला, एखाद्या व्यक्तीनं गव्हर्नमेंटला म्हटलं की ठीक आहे तुम्ही माझ्याजवळ एवढी जमीन घेतली, तुम्ही माझ्याकडून ही जमीन काढून घेतली, पण ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकणार नाही. अधिकाराचं उल्लंघन झालं मान्य आहे, पण ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकणार नाही. ती एक विशिष्ट लिमिट ठरवलेली आहे, त्या लिमिटच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही किंवा मग एक स्टेप बाय स्टेप जाऊन ते काय करू शकतं, त्या व्यक्तीला न्याय मिळू शकतं. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्याला इथं केलेल्या काय झालेला आहे. 31 संपत्तीचा अधिकार हा फंडामेंटल राईट्समध्ये न ठेवता आपण एक लिगली जो काही राईट्स आहे तो राईट्स आपण त्यांना दिलेला आहे. आता आर्टिकल नंबर 32 सर्वात महत्त्वाचा आहे, कारण वरील कितीही आपल्याला दिलेले असेल अधिकार ते सगळे काय होणार, आर्टिकल 32 जर नसेल तर ते शून्यवत ठरणार. आर्टिकल बघा, D.R. आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितलं, आर्टिकल नंबर 32 काय आहे, घटनेचा आत्मा आहे. घटनेचा आत्मा जर नसेल आपल्या शरीरामध्ये आपण काय म्हणतो की जी काही बॉडी आहे ते डेड बॉडी आहे असं म्हणतो ना, तशाच पद्धतीने जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर आर्टिकल 32 नसेल तर मग काय आहे, त्या कॉन्स्टिट्यूशन्सला काहीही अर्थ नाही असं वर्णन कोणी केलेलं आहे, असं वर्णन आपल्या B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या खटल्याअंतर्गत किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आर्टिकल नंबर 32 काय आहे तर हे एक कॉन्स्टिट्यूशनचं एक हृदय आहे असं यांनी एक्सप्लेन केलेलं होतं. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की एवढ्या हायर व्यक्तींनी, हायर विचार असणाऱ्या व्यक्तींनी काय सांगितलं की आर्टिकल नंबर 2 काय आहे तर एक महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं. त्यामध्ये काय आहे, घटनात्मक उपयोजनेचा अधिकार. घटनात्मक उपयोजनेचा अधिकार म्हणजे वरील जे दिलेले अधिकार आहे, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे, धार्मिक अधिकार आहे. हे जे दिलेले अधिकार आहे, हे जरी अधिकार दिलेले असेल पण जर कलम 32 आर्टिकल 32 जर आपल्याला दिलेले नसेल तर मग काय आहे, बाकी गोष्टी शून्यावर राहू शकतात. म्हणून याला काय आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर आपण डायरेक्ट काय करू शकतो, अपिलाच्या माध्यमातून नाही तर डायरेक्ट काय करता येतं, सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आपण काय करू शकतो, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी. आणि त्यातही सुप्रीम कोर्टला एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी काय केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाला एक त्यांच्याकडे एक भूमिका दिलेली आहे. म्हणजेच सुप्रीम कोर्टला हे मूलभूत हक्काचं संरक्षण करता दाता असं सुद्धा काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे. आता बघा, यामध्ये वेगवेगळे रीट्स आहे. सुप्रीम कोर्टला विशिष्ट पॉवर दिलेली आहे, त्यामध्ये ते काय करू शकतात, रीट्स करू शकतात, आदेश देऊ शकतात, निर्देश देऊ शकतात
सोबतच काय केलं जातं, आपल्याला आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं आणि 26 नुसार काय केलं जातं, आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालेलं असेल तर आपण 226 अंतर्गत आपण हायकोर्टमध्ये जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण वाचा फोडू शकतो. 32 नुसार आपण हायकोर्टमध्ये जाऊ शकतो, सॉरी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. ओके, तर बघा फर्स्ट काय आहे यामध्ये, देहोपस्थिती. देहोपस्थिती हे काय आपले 5 रीट्स आहे, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, रीट्स. त्याला मराठीत पण रीट्स म्हटलं जातं, रीट्स आदेश किंवा असं काही म्हणू शकतो आपण. देहोपस्थिती, आता यामध्ये काय म्हणू शकतो आपण, देहोपस्थिती त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण असं सुद्धा म्हटल्या जाते. दोन्ही पण शब्द काय करा, लक्षात ठेवा. यामध्ये व्यक्तीला काय केलं जातं, संरक्षण प्राप्त करून दिलं जातं. जसं एखादं आपण काल पाहिलं की आर्टिकल नंबर 22 मध्ये काय सांगितलं की आपण व्यक्तीला काय करा, अटक का केली तुम्ही याचं कारण सांगा. त्या व्यक्तीला तुम्ही 24 तासाच्या आत न्यायालयासमोर काय करा, हजर करा. एक व्यक्ती आहे, एक गुन्हेगार नाही. जोपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत ती व्यक्ती काय नाही आहे, गुन्हेगार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे बरेच वेळा काय होतं की 2-2 वर्ष केस लढल्याच्या नंतर काय होतं, ती व्यक्ती निर्दोष आहे हे ठरतं. मग तोपर्यंत ती व्यक्ती काय केलं जातं, गुन्हेगार म्हणूनच कन्सिडर करून त्या जेलमध्ये ठेवल्या जातं. म्हणून असं आपल्याला असं सांगायचं आहे की एखादा व्यक्ती काय आहे, नाही आहे, गुन्हेगार नाही आहे, जोपर्यंत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, ती व्यक्ती म्हणजेच गुन्हेगार आहे असं आपण सांगू शकणार नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो की ती एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण व्यक्ती म्हणून काय केले पाहिजे, ट्रीटमेंट दिली पाहिजे. देहोपस्थितीमध्ये किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय, देह तुम्ही काय करा, उपस्थित करा. याचा प्रत्यक्ष अर्थ काय आहे, देह म्हणजे आपलं शरीर तुम्ही काय करा, उपस्थित करा. आणि हे उपस्थित करत असताना अटकेचं तुम्ही कारण सांगा. अटकेचं कारण सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला पण स्पेशल राईट्स आहे की तुम्ही आम्हाला अटक का केली यासाठी ती व्यक्ती स्वतः विचारू शकतं, किंवा जर स्वतःच्या विचारण्याची कॅपेबिलिटी नसेल तर मग ती व्यक्ती त्याच्या मित्रांच्या माध्यमातून, फॅमिलीच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून ती काय केल्या जातं, विचारपूस केल्या जाऊ शकतं. आणि अशा व्यक्तीला 24 तासाच्या आत त्यामध्ये प्रवासाचा कार्यकाळ वगळता तुम्ही काय करा, न्यायालयासमोर हजर करा. कारण न्यायालयासमोर तुम्ही हजर केल्याच्या नंतर तिथं काय आहे किंवा काय नाही योग्य निर्णय तिथं घेतला जाऊ शकतो. अशा पद्धतीचं म्हणून आपण सांगू शकतो हे काय आहे, आपल्या मूलभूत हक्काचं जर हनन झालं, आपल्याला जर कोणतीही अटक म्हणजे आपल्याला अटक केली आणि आपल्याला जर अटकेचं कारण सांगितलं जात नसेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, देहोपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण हा रिट्स दाखल करून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपल्याला न्याय प्राप्त करून घेता येतो. त्यानंतर आहे परमादेश. यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहे सेटच्या आणि नेटच्या एक्झामला. देहोपस्थिती बंदी प्रत्यक्ष म्हटल्यापेक्षा याला हेबियस कॉर्पस हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये शब्द काय करा, लक्षात ठेवा. प्रश्न हे इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त याच्यावर फोकस, म्हणजे प्रश्न असं नाही त्याची कॉन्सेप्ट आपण मराठीत कसं ठेवू तरी चालेल, पण नाव तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. याला काय म्हटलं जातं, देहोपस्थितीला हेबियस कॉर्पस. आणि परमादेशला काय म्हटलं जातं, मॅन्डामस. म्हणजे परमादेश म्हणजे काय, एका व्यक्तीला, विशिष्ट व्यक्तीला काय देणे, आदेश देणे. एखादी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्या गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्या व्यक्ती जर हा आपण गव्हर्नमेंट सर्वंट विरोधात काढू शकतो की त्या व्यक्तीला त्या विशिष्ट पदावर काय केलेलं आहे, व्यक्तीच्या आपण म्हणू शकतो नागरिकांच्या कामासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. पण ती व्यक्ती जर व्यवस्थाबद्ध पद्धतीने काम करत असेल, म्हणूनच आर्टिकल जे आहे आपल्याला माहितीचा अधिकार आहे किंवा लोकसेवा हक्क आयोग कायदा आहे, लोकसेवा कायदा आहे, या कायदा आणण्यामागचा उद्देश हाच होता की व्यक्ती काय करायचे, म्हणजे एखादी व्यक्ती, आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, आपल्याला एखादा नॉन क्रिमिलियर काढायचे आहे, विशिष्ट वेळेमध्ये हे काम व्हायचं नाही. आज देतो साईन त्यावर, उद्या देतो साईन, आज कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहे साहेब, उद्या येणार, परवा येणार. अशा वेळेस जी काही दिरंगाई आहे, म्हणजेच आपण त्याला दप्तर दिरंगाई म्हणतो, रेड टॅपिझन म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. हा शब्द पण लक्षात ठेवा, येऊ शकतो एखाद्या पेपरला. रेड टॅपिझन म्हणजेच काय होतं, दप्तर दिरंगाई. म्हणजेच जे काही विशिष्ट काळामध्ये एखादे डॉक्युमेंट्स आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. म्हणून काय केलेलं आहे आपण, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा कायदा आणलेले आहे. किंवा माहिती म्हणजे जे काही आहे भ्रष्टाचाराला निर्मूलन देण्यासाठी ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तशाच पद्धतीनं जर एखादी व्यक्ती, आपण आदेश देऊ शकतो की एखादी व्यक्ती पदावर बसलेली आहे, एक नायब तहसीलदार आहे किंवा मग इतर कोणते जे काही अधिकारी आहेत, तहसीलदार साहेब आहे, यांच्याकडे आपल्याला उत्पन्नाचा दाखला आहे, नॉन क्रिमिनल आहे, अशा कारणासाठी आपल्याला जावं लागतं.
तिथं काय केलं जातं की आज साहेब नाही आहे, उद्या साहेब नाही आहे, परवा येतील, नेरवा येतील. प्रत्येकच व्यक्तीला नेहमी नेहमी चक्रा मारायला परवडणार आहे का? तर नाही. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण आदेश देऊ शकतो की तुम्ही तुम्ही काय नाही आहे, तुम्ही या पदावर आहे तर तुम्ही जनतेच्या हितासाठी काम करायला पाहिजे. तुमचे जे वैयक्तिक काम आहे ते तुम्ही बाजूला ठेवून काय करायला पाहिजे, तुम्ही आमच्या कामासाठी तुमची नेमणूक झालेली आहे तर मग त्या व्यक्तीला आपल्याला आदेश देता येतं आणि विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला आपले कामं करून घेण्यासाठी तिथं आपण म्हणू शकतो. म्हणजे ती जर व्यक्ती मग त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या विशिष्ट वेळेमध्ये जर व्यवस्थाबद्ध पद्धतीने वागत नसेल तर अशा वेळेस ऑफिशियल टाईम असतो 11 ते 5. 11 ते 5 त्या टायमामध्ये त्यांनी नागरिकांना सेवा प्रोव्हाइड केलीच पाहिजे. पण ते जर करत नसेल त्यांच्या त्या जॉबबद्दल त्यांच्या त्या याच्याबद्दल जर ती व्यक्ती प्रामाणिक नसेल, त्याबद्दल ती व्यवस्थाबद्ध पद्धतीने काम केल्या करत नसेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला परमादेश, यालाच आपण मॅन्डामस असं सुद्धा म्हणत असतो इंग्लिशमध्ये. ओके, परमादेश. आता 3 नंबरचा आदेश काय आहे, त्यामध्ये आपण त्याला प्रतिषेध प्रतिकर्षण असं सुद्धा म्हटलं जातं. आता प्रतिषेध काय सांगतं, त्यालाच आपण प्रोहिबिशन्स असं म्हटलं जाऊ शकतं. आता बघा, प्रतिषेध म्हणजे काय होतं की हे एक प्रत्येकाची काय आहे, कामाची बाउंड्री ठरलेली आहे. प्रतिषेध आणि उत्कर्षण आहे एक, यालाच इंग्लिशमध्ये सर्सिवरी म्हटलं जातं उत्कर्षणला. त्याला मला मराठीत तेवढं शब्द आठवत नाही आहे, उत्कर्षणच आहे त्याला इंग्लिशमध्ये सर्सिवरी, लक्षात ठेवा. आणि 5 नंबर आहे अधिकार पुच्छा, त्यालाच को वॉरंटो असं सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, अधिकार पुच्छा, को वॉरंटो. हे तुम्ही इंग्लिशमध्ये नाव याचे काय करा, लक्षात ठेवा, पेपरला इंग्लिशमध्ये विचारल्या जातं. हेबियस कॉर्पस, परमादेशला मॅन्डामस, प्रोहिबिशन्स, उत्कर्षणला सर्शिवरी आणि अधिकार पुच्छाला काय लक्षात ठेवा तर को वॉरंटो. ओके, हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, प्रतिषेध आणि उत्कर्षण हे दोन्ही मी सोबत समजून सांगते. प्रत्येकाची काय आहे, कामाची बाउंड्री ठरलेली आहे. सुप्रीम कोर्टने कुठे काम करायला पाहिजे, जिल्हा कोर्ट आहे, दिवाणी न्यायालय आहे, कुटुंब न्यायालय आहे, बालकांसंदर्भात न्यायालय आहे, फॅमिली कोर्ट आहे. प्रत्येकाचा कामाचा एरिया काय आहे ठरलेला आहे. जिल्हा अंतर्गत येणारे न्यायालयाने कुठपर्यंत काम करायचं, हायकोर्टने कुठे काम करायचं, सुप्रीम कोर्टने कुठे काम करायचं, ह्या प्रत्येकाचे काय आहे कामाची विभागणी झालेली आहे. जर मग असं होत असेल, प्रतिषेध म्हणजे काय काय केलं जातं, सुप्रीम कोर्ट किंवा वरिष्ठ न्यायालय म्हणू शकतो आपण, वरिष्ठ न्यायालय, एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने, प्रतिषेधचा अर्थ समजून सांगत आहे, कनिष्ठ न्यायालयाने जर एखाद्या त्यांच्या नियंत्रणाअंतर्गत न येणारा जर एखादी केस हँडल केलेली असेल किंवा म्हणजे करत असेल तर अशा वेळेस त्यावर काय केलं जातं, प्रतिबंध घातला जातं. वरिष्ठ न्यायालय काय करतं, कनिष्ठ न्यायालयाला आदेश देतं की हे काय आहे, तुम्ही जे तुमच्या अंतर्गत जो काही खटला चालवला जात आहे ते तुमच्या नियमाअंतर्गत येत नाही, तुमच्या बाउंड्री अंतर्गत येत नाही, तर तुम्ही ते काय करायला पाहिजे, तुम्ही ते सांभाळायला पाहिजे. नाही तर तो अधिकार आमचा आहे आणि तो आमच्याकडे काय करा तुम्ही पाठवा. अशा पद्धतीचं हे आपल्याला प्रतिकर्षण पाहायला मिळतं. ओके, हे झालं आपला एक रिट्स. त्यानंतर आहे उत्कर्षण. आता उत्कर्षण म्हणजेच काय होतं की एखादी तेच जे काही वरिष्ठ न्यायालयाकडे आहे, ती वरिष्ठ न्यायालयाकडे आल्याच्या नंतर ती केस त्यांनी कशी हँडल करायची, काय करायच्या, याबाबतच्या गोष्टी काय केल्या जातं, उत्कर्षणमध्ये पाहिल्या जातं. त्यानंतर आहे अधिकारपुच्छा. आता अधिकारपुच्छा काय सांगतं की जसं आपण सांगू शकतो की एखादी एक्झाम झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला 91 मार्क्स आहे, बरोबर आहे, कास्ट पण सेम आहे, मार्क्स पण सेम आहे, एज पण सेम आहे, संपूर्ण बाबी काय आहे सेम आहे. 91% असणाऱ्या व्यक्तीला जॉबवर घेतलेलं नाही गव्हर्नमेंटमध्ये. बरं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण म्हणू शकत नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हे त्यांचा काय असतं, पर्सनल राईट्स असतं. मग याच्यावर आपण म्हणू शकतो की एखाद्या गव्हर्नमेंट जॉबवर एमपीएससी थ्रू असो, यूपीएससी थ्रू असो किंवा इतरही एसएससी असो, सीडीएस असो, कोणत्याही एक्झामद्वारे जी घेतलेली एक्झाम असते, एखाद्या व्यक्तीला 91 मार्क्स आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला काय आहे 50 मार्क्स आहे, पण कॅपेबिलिटी जी सेम आहे, मार्क्स सेम आहे, एज सारखा आहे. कारण की आपल्याला माहिती आहे जर मार्क्स जरी सारखे असले किंवा मग एखाद्या व्यक्तीला कास्ट जरी सारखे असले तरी मग वयामध्ये कुठेतरी काय केलं जातं, काटल्या जातं आणि ज्या व्यक्तीचं एज जास्त आहे त्या व्यक्तीला काय दिल्या जातं, फर्स्ट प्रायोरिटी दिल्या जातं. पण या इथे काय झालं, वय सारखं आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की मार्क्स सारखे आहे, त्यांची कास्ट पण सारखी आहे, संपूर्ण गोष्टी सारख्या आहेत. जर असं जर होत असेल की एखाद्या व्यक्तीला 50 व्यक्तीला कुठेतरी जॉबवर घेतल्या जात आहे आणि 91 वाल्या व्यक्तीला कुठेतरी घरी राहावं लागत आहे, अशा वेळेस 91 वाला व्यक्ती त्या व्यक्तीला जाऊन 50 मार्क्स ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला जाऊन म्हणू शकतो तुम्ही या पदावर तुमच्या अधिकारानुसार बसलेले
आहे. असा प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये दिलेला जो काही अधिकार पुच्छ आहे, ज्याला आपण को वॉरंट म्हणतो, त्यानुसार हे दिलेला आपल्याला एक रिट्स आहे. ऑब्विसली ज्या व्यक्तीकडे पात्रता आहे, ज्या व्यक्तीकडे कॅपेबिलिटी आहे, ते व्यक्ती त्या पदावर बसणं काय होतं, गरजेचं होतं. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे काही पार्शलिटी करून किंवा काही गोष्टी करून तुम्ही मागे जर पाहिलं असेल की जे पूजा खेडकर नावाचं प्रकरण तुम्ही ऐकलेलं असेल, बरोबर आहे, सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. कारण UPSC मध्ये ते एक मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला तुम्ही पाहिलं की ती व्यक्ती एकाच नावानं म्हणजे वेगवेगळ्या नावानं काय केलेलं आहे, त्या व्यक्तीने ते पोस्ट म्हणजे 10 का 12 वेळा त्यांनी तर ती दिलेली एक्झाम होती. त्यातही ती वेगवेगळ्या नावाने काय करत होते, एक्झाम करत होती, म्हणजे एक्झाम क्रॅक करत होती. अशा नावाने त्या व्यक्तीने काय केलं, थोडं हे केलेलं आहे. मग आपण काय सांगू शकतो की ठीक आहे, त्या व्यक्तीला मग विचारण्याचा, त्या व्यक्ती काही गोष्टीनं काय होतं म्हणजे सत्य कधी ना कधी उजळत येतं. मग त्या व्यक्तीवर तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रातच ती गोष्ट गाजलेली आहे. त्यानंतर आपण आता हे सांगू शकतो की एखाद्या व्यक्ती जर पात्र असेल तर त्या व्यक्तीला काय मिळायला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे. आणि आपण मग म्हणू शकतो की तुम्ही या पदावर कोणत्या अधिकारानुसार आहे हे जाब विचारण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला को वॉरंटो म्हणजे अधिकार पुच्छ या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 32. आणि त्यामध्ये असणारे हे 5 काय आहे आपले रिट्स आहे. हे रिट्स तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. 226 अंतर्गत आपण काय करू शकतो, हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. आता जर रिट्स दाखल करण्यासंदर्भात जर आपण हायकोर्ट जर फरक पाहिला तर आपण काय पाहता येईल बघा, थोडक्यात सांगून देते. आपल्याला वाटते की सुप्रीम कोर्ट हे हायर आहे, कारण की आपली काय एक हेरार्की ठरलेली आहे. इथे काय एक हेरार्की आहे. वरती काय असणार, सुप्रीम कोर्ट असणार, त्यानंतर हायकोर्ट असणार, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट असणार, त्यानंतर मग काय आपले डिस्ट्रिक्ट लेवलचा दिवाणी वगैरे जे आहे ते अशा प्रकारचे आपले अशी हेरार्की ठरलेली आहे. मग बघा, SC म्हणजेच हायकोर्ट, आणि मग इकडं सॉरी सुप्रीम कोर्ट, आणि इकडे काय आहे हायकोर्ट. याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो आणि याला उच्च न्यायालय म्हणतो. आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये आपण आर्टिकल 32 नुसार जाऊ शकतो. आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालेलं असेल तर आपण 226 अंतर्गत आपण जाऊ शकतो हायकोर्टमध्ये. पण यामध्ये काय आहे, एक महत्त्वपूर्ण फरक असा आहे की याचे संकुचित आहे काय अधिकार, कशा संदर्भात, तर फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टला फंडामेंटल राईट्सचं जर उल्लंघन झालं, जे दिलेले आहे आपले 6, त्याचं जर उल्लंघन झालं तरच आपण सुप्रीम कोर्टमध्ये काय करू शकतो, कोणतंही अपील दाखल न करता डायरेक्ट यांनी काय करू शकतो, प्रारंभिक अधिकार जे म्हणतो आपण, सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं आणि आपल्याला न्याय मिळू सुद्धा येतो. पण हे कशा संदर्भात आहे, केवळ आणि केवळ आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालं तर जे आपण आतापर्यंत पाहिलेले हे 6 अधिकार आहेत ते. जर आपला मालमत्तेचा अधिकार आहे, आपल्या संपत्तीचा अधिकार आहे, ज्याला आपण वैधानिक अधिकार म्हणतो, किंवा आपण इतर असणारे जे वैधानिक अधिकार आहे, तर खूप अधिकार आहे वैधानिक, आपल्याला खूप अधिकार आहे, त्या अधिकारात जर आपलं हनन झालं तर आपल्याला कुठं जावं लागेल, हायकोर्टमध्ये जाता येतं आणि आपल्याला न्याय प्राप्त करता येतं. म्हणून हे संकुचित असण्यामागचं कारण फक्त आणि फक्त फंडामेंटल राईटला प्रेझेंट करतं, आणि हायकोर्ट काय करतं, फंडामेंटल राईट्स अँड जे काही दिलेले आपले वैधानिक लिगली जे काही अधिकार आहे, त्या वैधानिक कायद्यावर सुद्धा किंवा वैधानिक दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करण्याचं सुद्धा काम काय करतं, हायकोर्ट करतं. म्हणून हायकोर्टचे अधिकार काय आहे, या रिट्स संदर्भात किंवा याच्या संदर्भात व्यापक आहे. तुम्हाला अजून एखादा प्रश्न पडला असेल की मॅडम कदाचित विसरल्या, इकडलं सांगायचं असेल तर इकडलं सांगितलं असेल, इकडचं सांगायचं असेल तर इकडं सांगितलं असेल, तर नाही, तर मी पुन्हा काय आहे, सुप्रीम कोर्ट एक हायर आहे आपल्याला माहिती आहे. फंडामेंटल राईट संदर्भात त्यांना फक्त तेवढ्याच पर्यंत त्यांना अधिकार दिलेले, बाकीचं आपल्याला आपल्या वैधानिक अधिकाराचं म्हणजे कायदेशीर अधिकाराचं हनन झालेलं असो किंवा मग मूलभूत हक्काचं हनन झालेलं असेल तर आपण हायकोर्टमध्ये जाऊन काय करू शकतो, आपल्याला न्याय प्राप्त करून घेता येतो. म्हणजे एखाद्या एक्झामला प्रश्न टाकला जातो की रिट संदर्भात हायकोर्टच्या तुलनेमध्ये सुप्रीम कोर्टला जास्त अधिकार आहे. आपल्याला वाटतं की ऑब्विसली असणारच, कारण सुप्रीम कोर्ट काय आहे आपल्याच्यामधलं एक महत्त्वाचं न्यायालय आणि एक महत्त्वपूर्ण आहे, त्यांच्या अंतर्गत सर्व हेरार्की चालतं असं आपल्याला सहज प्रत्येक व्यक्तीला वाटू शकतं.
बरोबर आहे. जेव्हा आपण रीड केलेलं नसतं, पण आता आपण रीड केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. रीड संदर्भात अधिकार हे सुप्रीम कोर्टपेक्षा काय आहे, हायकोर्टला जास्त आहे. हे आपल्याला एक व्यापक दृष्टिकोनातून तिथं पाहिलेलं आहे. हे तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. आता आपण बघूया आर्टिकल 33 आणि आर्टिकल 30 बघू आपण. आता जे होणारे DMERची एक्झाम आहे, ती एक्झामबद्दल आता 18 तारखेपासून एक्झाम सुरू झालेला आहे DMERच्या. त्यात काय कसं मॅथ कसं विचारलं, रिझनिंग कसं विचारलं, त्याबद्दलचे व्हिडिओ काय केलेले आहे, यूट्यूबवर टाकलेले आहे अनेक लोकांनी. त्या सरांचे जे काही संबंधित जे फॅकल्टी आहे त्यांचे तुम्ही काय करा, ते थोडे व्हिडिओ पहा. त्यावर कसे प्रश्न विचारलेले आहे. आपल्या सोशल वर्क संदर्भात काही लोकांनी प्रेडिक्ट केलेलं आहे की काय असायला पाहिजे, काय येऊ शकतं. त्यावर तुम्ही काय करा, फोकस करा आणि येणारी एक्झाम काय करा, चांगल्या पद्धतीनं फोकस करून चांगल्या पद्धतीनं ती द्या. त्यामध्ये आपले तर प्रश्न असणारच. आणि बघा, आता मला एक महत्त्वाचं शिकवायचं होतं, ज्यामध्ये आहे आपले DPSC. त्या DPSC मध्ये आहे 2-4 की जसं 39, ते तुम्ही चांगलं एक होलिस्टिक ऑपरेशन काय करा, रीड करून घ्या. त्यामध्ये प्रश्न बरेचदा विचारलेले आहे आणि विचारतं, कारण ते आपल्या सोशल लॉजीचा एक महत्त्वाचा किंवा सोशल वर्कचा महत्त्वाचा पार्ट आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला काय आहे, 39 काय सांगतं की प्रत्येक व्यक्तीला काय आहे, त्यामध्ये 6 म्हणजे तरतुदी दिलेल्या आहे. प्रत्येक व्यक्तीला समान, म्हणजे स्त्री असो का पुरुष असो, कोणताही भेदभाव न करता त्याला काय म्हणू शकतो, समान कामासाठी समान वेतन जे आहे ते मिळायला पाहिजे. तर संपत्तीचं एकत्रीकरण नसायला पाहिजे. तिथं भौतिक जे साधनाची जे वाटणी आहे ते सारख्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. प्रत्येकाला उपजीविकेचे साधनं मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने तिथं काय केलेलं आहे, तरतुदी केलेल्या आहे. त्यानंतर जे सामाजिक सुरक्षा म्हणजे आर्टिकल नंबर 41 मध्ये आहे, ते पण तुम्ही काय करा, चांगल्या पद्धतीनं रीड करून जा. 41 आहे. 42 काय आहे, मातृत्व रजा संदर्भात आहे. कारण एखादी व्यक्ती जर जॉबवर असेल, एखादी महिला, आणि तिला प्रेग्नन्सी रजा जे आहे ती मिळायला पाहिजे. आणि ती मिळत असताना तिला विथ पेमेंट जे आहे ते सुट्ट्या त्यांना मिळणं, बालकांचं पोषण करण्यासंदर्भात आहे. ह्या गोष्टी किंवा पाळणाघराची सुविधा आहे. ह्या पद्धतीचं काय केलेलं आहे, आर्टिकल 42 मध्ये दिलेल्या तरतुदी आहे. आणि त्या तरतुदी आपल्या सोशल वर्कच्या संबंधात महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून त्यावर प्रश्न कदाचित प्रेडिक्शन्स आहे, माझं तरी प्रेडिक्शन्स आहे की त्यावर प्रश्न येऊ शकतं. म्हणून त्यावर तुम्ही काय करा, चांगल्या पद्धतीनं फोकस करा. ओके, बघा आता आपण काय पाहणार आहे, आर्टिकल. त्यानंतर आतापर्यंत जे झालेलं आहे ते तुम्हाला समजलं का सगळ्यांना? तुम्ही ऐकत आहे का काय? यस, नो, काहीतरी रिप्लाय द्या. मला असं वाटेल की तुम्ही ऐकत आहे. आपण समोरचं घेऊया. तुम्ही ऐकतच नसेल तर मग काय, कोणीच ऐकत नाही आहे वाटते. बघा आता आपण बघूया. आर्टिकल 33 काय आहे, लष्करासंदर्भात जे आहे, लष्कर आहे, सैन्य आहे, त्यांच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार काय आहे, त्यांच्यामध्ये चेंजेस करण्याचा, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा, त्यांना जे दिलेले फंडामेंटल राईट्स आहे, आपल्यासारखे त्यांना फंडामेंटल राईट्स लागू नसतात. त्यांच्या मूलभूत हक्कावर काय केलं जातं, म्हणजे काही प्रमाणात मर्यादा आणल्या जातं. अशा पद्धतीने लष्करी संदर्भात कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. लष्करी अधिकारामध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस करणे किंवा काय करणे, त्या संदर्भाचे संपूर्ण अधिकार काय आहे, संसदेला आहे. तर यामध्ये काय होतं, माहिती आहे आपल्याला, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला देण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. थँक्यू सो मच.
त्यानंतर बघा जे आहे लष्करी अधिकार म्हणजेच सैन्य आहे. त्या सैन्यामध्ये गुप्त संघटना पण येतात. त्यानंतर आपण सांगू शकतो पोलिसांचे अधिकार आहे, सैनिकाचे अधिकार आहे जे बॉर्डरवर असतात. अशांचे जे काही अधिकार आहे यांना अधिकार किती द्यायचे, कोणते द्यायचे या संदर्भाच्या संपूर्ण बाबी काय असतात संसदेच्या हातामध्ये असतात. म्हणजे त्यांना जे दिलेले फंडामेंटल राईट्स आहे त्यामध्ये बदल घडवण्याचं, त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचं काम हे आपलं काय करतं संसद करतात. ह्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे की जे 19 नंबर जे आहे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य काय आहे तर सैनिकांच्या लष्करांच्या याच्यावर इथं यांना बंदी घातलेली आहे किंवा यांना हे काय केलेलं आहे त्यांचे अधिकार थोड्या प्रमाणात मर्यादित ठेवलेले आहे. आता आर्टिकल नंबर 34 काय आहे की जिथे मार्शल लॉ वगैरे आहे किंवा मग जे आपण पाहतो की मार्शल लॉ म्हणू शकतो किंवा मग आपल्या देशामध्ये जर संकट आले तर संकटाच्या काळामध्ये काय केलं जातं आणीबाणी वगैरे लावल्या जातात. आणि अशा बाबीच्या जे काही आहे आणीबाणी लावायची, कोणते अधिकार द्यायचे, कोणते काढून घ्यायचे या बाबीच्या तरतुदी किंवा मग जे अधिकार आहे या अधिकारावर समजा कलम 34 आणि 35 मध्ये जर पाहिलं तर मग तेच की संसदेला काय आहे संपूर्ण बाबीमध्ये अधिकार दिलेले आहेत. कोणाला किती अधिकार द्यायचे, कोणते अधिकार काढून घ्यायचे संकट आल्याच्या नंतर या बाबीच्या तरतुदी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. तसं जर आपण अभ्यास केला तर आपण म्हणू शकतो की 14 ते 32 मध्येच काय आहे मूलभूत अधिकार आहे. पण जेव्हा इन डिटेल्स जेव्हा विचारल्या जातात तेव्हा आपल्याला 12 ते 35 मध्ये काय सांगावं लागतं आपले फंडामेंटल राईट्स सांगावे लागते. ओके, हे झालं आपल्याला आपले फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार. किती आहे 35 पर्यंत आहे. 35 तेच आहे की मूलभूत अधिकारावर काय करायचं, मूलभूत अधिकार संदर्भात कायदा करण्याचे अधिकार कोणाला आहे, काही कायदे बनवण्याचा अधिकार आपल्याला संसदेला दिलेले आहे. आता इथं काय लक्षात ठेवायचं आहे आणखी, इथं आणखी लक्षात ठेवायचं एक की फंडामेंटल राईट्सच्या बाहेरील काही अधिकार आहे म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की भाग 3च्या बाहेरील बाहेर. हे आपल्या एक्झामला येईल की नाही येईल माहिती नाही, बट मी सांगून देईन तुम्हाला कारण असो कोणत्या एक्झामला काय विचारायला आपण सांगू शकत नाही. आर्टिकल नंबर 265 आहे. आर्टिकल नंबर 301 301 आणि 326. हे काय आहे आपल्या भाग 3च्या बाहेरील बाबी आहे. त्यामध्ये 265 काय सांगतो की टॅक्स आहे. एखाद्या आपल्याला वाटेल आपण तेवढा टॅक्स लावू शकतो का, जर आपल्याला वाटेल 30%, 32%, 30% अशा पद्धतीने टॅक्स लावता येणार नाही. व्यक्तीला आपल्याला 265 मध्ये काय सांगितलेलं आहे की 265 आर्टिकल नंबर 265 काय सांगतो टॅक्स लावता येतं पण टॅक्स मनमानी पद्धतीने लावता येणार नाही. कायद्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसारच काय करावे लागेल तुम्हाला लावावे लागेल टॅक्स. म्हणजे हे काही एखाद्या व्यक्तीला संरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला टॅक्स असतं, डायरेक्ट टॅक्स असतात आणि इनडायरेक्ट टॅक्स असतात. डायरेक्ट टॅक्समध्ये 3 प्रकारचे टॅक्स आहेत. जसं डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स पाहिल्याच्या नंतर आपण सांगू शकतो की त्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स लागला जातं आणि इन्कम टॅक्स हा आपला डायरेक्ट टॅक्स आहे. आणि जो कॉर्पोरेशन्स टॅक्स आहे त्यालाच महामंडळ टॅक्स म्हटलं जातं, त्यालाच आपण म्हणतो निगम कर म्हटलं जातं, त्यालाच आपण कंपनी कर म्हटलं जातं, त्यालाच कॉर्पोरेशन्स कर पण म्हटल्या जातं. एकच नाव आहे प्रत्येक या शब्दाला. मग इन्कम आणि महामंडळ जो टॅक्स आहे हा आपला डायरेक्ट टॅक्स आहे. आणि जो इनडायरेक्ट टॅक्समध्ये आपण मग GST वगैरे ह्या गोष्टी आपण पाहतो, सीमाशुल्क वगैरे ह्या गोष्टी आपण पाहतो. GST लक्षात ठेवा GST बद्दल तुम्ही पण. GST कधी लागू झाला आपल्या भारतामध्ये 1 जुलै 2017. GST आता GST मध्ये बघा केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे 9 टॅक्स आणि केंद्र सरकारचे 8 टॅक्स असे हे दोन्ही टॅक्स मिळून त्या 17 टॅक्सचं एकत्रीकरण आपण काय केलेलं आहे, एक GST टॅक्स आपण लावलेला आहे. GST म्हणजे काय, गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजेच वस्तू आणि सेवा कर. वस्तू आणि सेवा कर हे काय आहे एक
टॅक्स आहे. हा एक टॅक्स काय आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हटलं काय, कशाला म्हटलं जातं की इन्कम टॅक्स कसं आहे की तुम्हाला तुमचं उत्पन्न एवढं एवढं आहे, तुम्हाला डायरेक्ट पद्धतीने त्या व्यक्तीवर काय केलं जातं? टॅक्स लावला जातो. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की आता बघा, इनडायरेक्ट टॅक्सचा एक तोटा असा आहे की श्रीमंत असो का गरीब असो प्रत्येकाला काय केलं जातं? सारख्याच प्रमाणात लागल्या जातं. म्हणून इनडायरेक्ट टॅक्सलाच आपण म्हणू शकतो की ते एक अधोगामी पद्धतीचा काय आहे? एक कर आहे. आता फॉर एक्झाम्पल अंबानी आहे. अंबानीला ही जी बॉटल आहे, ही जी बॉटल आहे 10 रुपयाची मिळत असेल, बरोबर? आणि आता मी जरी ही बॉटल घेतली तरीही मला पण ती काय मिळणार आहे? 10 रुपयालाच मिळणार आहे. त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे काही सगळं तयार झालं, काय झालं, हे सगळं 5 रुपये 6 रुपयाला पडत असेल, पण त्याची संपूर्ण गोष्टी ते प्रोसेस होऊन आल्याच्या नंतर ते 10 रुपयाला आपल्याला पडली. मलाही 10ला पडली आणि अंबानीला पण काय पडली? 10लाच पडली. मग ही जर 10ला पडत असेल तर माझ्यामध्ये आणि अंबानीमध्ये काय आहे? जमीन आसमानचा फरक आहे. त्या व्यक्तीचं उत्पन्न हायर खूप मोठं आहे आणि माझं उत्पन्न काय आहे? खूप कमी आहे. मग असं काय म्हणू शकतो आपण की जीएसटी मध्ये मग असं आहे, अप्रत्यक्ष करामध्ये असं आहे की सर्वांना काय केलं जातं? सारख्याच पद्धतीचा टॅक्स लावल्या जातं आणि टॅक्स लावल्यामुळे मग हे अधोगामी किंवा मग एक प्रगतिशील नाही आहे, अधोगामी स्वरूपाची एक कर प्रणाली आहे असं जीएसटीला म्हटल्या जातं. जीएसटीला म्हटल्यापेक्षा एक अप्रत्यक्ष कराला म्हटल्या जातं. पण जर इन्कम टॅक्स आहे, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, हा डायरेक्ट टॅक्स कसं असतं हे मी सांगत आहे, पण याच्यावर काय केलं जातं? प्रश्न विचारतात, ते पण एक कॉन्सेप्ट बेसवर. हा आता बघा, डायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्समध्ये आपण सांगू शकतो की मला 25,000 पेमेंट आहे, 30,000 पेमेंट आहे किंवा मग 50,000 पेमेंट आहे. जेवढं पेमेंट असेल तेवढं. मग एवढं जर पेमेंट असेल तर मग माझ्या पेमेंटवर माझ्या उत्पन्नाचा किती टक्के भाग मी द्यायला पाहिजे टॅक्स म्हणून, हे काय केलं जातं? ठरल्या जातं आणि ठरवल्या जातं. मग हे जे काही आहे ठरवल्या जातं. मला 50,000 आहे, दुसऱ्या व्यक्तीला 1,00,000 आहे, तिसऱ्या व्यक्तीला 4,00,000 आहे. मग प्रत्येकाची काय आहे? उत्पन्नाची पातळी वेगवेगळी आहे. उत्पन्नाच्या पातळीनुसार जेव्हा टॅक्स लावला जातो त्याला आपण इन्कम म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा लावलं जातं हे एक प्रगतिशील टॅक्स आपण त्याला म्हणत असतो. हे झालं आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स. बघा, आपण इथं होतो 265. 205 मध्ये तेच सांगितलेलं आहे की मग काय केलं पाहिजे? आपण टॅक्स लावत असताना काय केलं पाहिजे? एक जे काही कायदा ठरून दिलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गतच आपण टॅक्स लावायला पाहिजे. हे आर्टिकल नंबर 265 मध्ये सांगितलेलं आहे. हे भाग 3च्या बाहेरील काय आहे? आपलेवाले म्हणजे अधिकार आहे असं आपण सांगू शकतो. आता 30A आणि 30A. आता 30A काय आहे? तुम्हाला सांगितलं की जसं 30A आपण पाहिलं की आपला जो आर्टिकल नंबर 31 आहे, जे मालमत्तेचा अधिकार आहे, संपत्तीचा अधिकार आहे, आपण काय केलेला आहे? कॉन्स्टिट्यूशन मधून काढून टाकलेला आहे. तो काढून टाकलेला अधिकार आपण आता कुठे टाकलेला? ऍड केलेला आहे. तर भाग 12 मध्ये आपण ऍड केलेला आहे. हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 301 मध्ये ते सांगितलं आहे की आपल्याला वित्त आणि व्यापारासंदर्भात याच्या संदर्भात जे तरतुदी आहे, त्या व्यापारासंदर्भाच्या जे तरतुदी आहे, वस्तूची आपल्याला देवाणघेवाण करायची आहे, व्यापार करायचा आहे, याबाबतच्या तरतुदी आर्टिकल नंबर 301 मध्ये सांगितलेल्या आहे. आणि 326 सर्वात महत्त्वाचं की व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार, त्यांच्या वंशानुसार कोणताही भेदभाव न करता काय करता येईल? त्या व्यक्तीला मतदान याद्यामध्ये समाविष्ट करून त्या व्यक्तीला मतदान करता येईल. अशा पद्धतीचं काय आहे हे आर्टिकल नंबर भाग 3 मध्ये बाहेरील असलेले अधिकार असं हे म्हटलेलं आहे. आपल्या एक्झामला येईल की नाही येईल एवढं माहिती नाही, पण हे तुम्ही आर्टिकल लक्षात ठेवा. हे कोणत्याही एक्झामला विचारू शकतात. ओके. आणखी तुम्हाला एखादी काही कन्सेप्ट वगैरे काही समजून पाहिजे असेल किंवा काही पाहिजे असेल तर तुम्ही सांगा. आपल्याकडे 10 मिनिट आहे, नाही तर मग मी आपले जे DPSC आहे DPSCला सुरुवात करते. जेवढे होईल आपले आज तेवढे घेऊन घेऊया. सांगा, काही क्वेरीज असेल तर तुम्ही सांगा. ते समजलं नसेल, एखादा आर्टिकल बद्दल काही क्वेश्चन्स असेल किंवा आर्टिकल नाही इतरही काही क्वेश्चन्स असेल तरी तुम्ही काय करू शकता? विचारू शकता. सांगा, मी तुम्हाला एक मिनिट देते. 21 झाले आपल्या याच्यानुसार. 1:22 पर्यंत 1 मिनिट देते. जर तुमचं क्वेश्चन आला तर ठीक, नाही तर मी माझं DPSCला काय करते? सुरुवात करते. फंडामेंटल राईट्स आपण कोणाकडून घेतलेले आहे? कोणत्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेले आहे? कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? ते एक साध्या साध्या गोष्टी आहेत, तुम्ही काय करा? लक्षात ठेवा. USA कडून आपण काय घेतलेले आहे? तर आपण मूलभूत अधिकार घेतलेले आहे. अमेरिका. त्यानंतर आपले भाग 3 मध्ये काय आहे? मूलभूत अधिकार आहे.
विविध विचारवंतांनी वेगवेगळे विचार काय केलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेले आहे. मूलभूत हक्काला अनेक लोकांनी काय महत्त्वपूर्ण ठरवलेलं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे BN राव आहे. त्यानंतर मग वेगवेगळे आहेत. त्यांनी सांगितलं की जेव्हा अधिकाराचं जेव्हा त्यांनी बायफर्गेशन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की न्यायप्रविष्ट असणारे आणि गैरन्यायप्रविष्ट असणारे अशी ते त्यांनी हे केली होती. BN राव हे काय आपल्या घटना समितीचे सल्लागार होते. मूलभूत अधिकाराचं किंवा जेव्हा याची आखणी करायला सांगितली त्यांनी सांगितलं की गैर न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट अशा 2 पद्धतीने त्यांनी बायफर्गेशन केलं. मग न्यायप्रविष्टमध्ये काय येतात आपले फंडामेंटल राईट्स जे आपल्याला काय करता येतं. डायरेक्ट आपल्याला जर मूलभूत हक्काचं हनन झालं तर आपल्याला न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येतं. फंडामेंटल राईट्स यामध्ये काय तर गैर न्यायप्रविष्ट DPSP ज्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे. फंडामेंटल राईट आपण USA कडून घेतले आणि भाग कितीमध्ये आहे 3 मध्ये आहे. DPSP आपण कोणाकडून घेतले आयर्लंड त्यांच्याकडून आपण घेतले आणि आपल्या भाग 4 मध्ये काय आहे ते नोट डाऊन केलेले आहे. ओके हे काय सांगितलं BN राव यांनी बायफर्गेशन केलं की आपण न्यायालयात जाऊ शकत असेल तर फंडामेंटल राईट संदर्भात आणि गैर न्यायप्रविष्ट आपल्याला मूलभूत DPSP आपल्याला जर दिले नाही तर आपण न्यायालयात जाणार नाही किंवा आपण जाऊ शकत नाही असं नाही. ह्या गोष्टी तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ओके आर्टिकल 32 पुन्हा सांगा. ओके सगळं संपूर्ण सांगू का म्हणजे जे रीड्स आहे ते रीड्स सांगायचे पूर्ण की ओके ठीक आहे सांगते. आर्टिकल 32 काय आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं की जर आर्टिकल 2 जर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं नसेल तर त्याला काहीही अर्थ ठरणार नाही. म्हणून जे काही डॉक्टर BR आंबेडकर आहे यांनी सांगितलं की 32 काय आहे आपल्या घटनेचा आत्मा आहे आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की काय आहे ते घटनेचं हृदय आहे. आपल्या शरीरामधून आत्मा जर काढून घेतला हृदय जर काढून घेतलं तर काय होणार आहे आपल्या शरीराला काही महत्त्व राहणार नाही. त्याला आपण डेड बॉडी म्हणतो कारण डेड बॉडी झाल्याच्या नंतर आपण 2 तासाच्या 4 तासाच्या वर आपल्या घरात सुद्धा ते ठेवत नाही म्हणून त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून 32 काय असणं महत्त्वपूर्ण आहे अशा अनेक विचारवंतांनी अनेक लोकांनी त्यासोबतच जे काही आपल्या मसुदा समितीचे अध्यक्ष आहे घटनेचे शिल्पकार आहे यांनी सुद्धा त्यांना महत्त्वपूर्ण काय दिलेलं आहे अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. मग यामध्ये आपल्या सुप्रीम कोर्ट अंतर्गत किंवा मग आपल्याला डायरेक्ट जर न्यायालयात जायचं असेल तर वेगवेगळे काय केलं जातं रीट्स सादर केलं जातं आणि रीट्स सादर केल्यानंतर आपण काय करतो डायरेक्ट हायकोर्टमध्ये जाऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला परिमार्जन करण्यासाठी अन्यायाचा आपण काय केलं पाहिजे वाचा फोडली पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि न्याय प्राप्त करून घेण्यासाठी आपण सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्ट पद्धतीनं जाऊ. अशा पद्धतीनं वेगवेगळे काय आहे रीट्स आहे. त्या पद्धतीनं 5 काय आहे रीट्स आहे ज्यामध्ये पहिलं आहे देहोपस्थिती त्याला काय म्हटलं जातं बंदी प्रत्यक्षीकरण बंदी प्रत्यक्षीकरण त्यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवा हेबियस कॉर्पस हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये पेपरमध्ये तुम्हाला हेबियस कॉर्पसच विचारणार आहे. सर्सिवरीच विचारणार आहे. प्राकर्षण हे जे आहे म्हणजे प्रतिषेधला जे आहे ते तेच विचारणार आहे. त्यानंतर परमादेशला मॅन्डामसच म्हणणार आहे आणि अधिकार पुच्छाला को वॉरंटच म्हणणार आहे. तेच शब्द तुम्ही काय करा लक्षात ठेवा. आता त्यानंतर परमादेश आहे प्राकर्षण त्यालाच प्राकर्षण आहे. त्यानंतर मग त्याला उत्कर्षण आहे की काय इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा मला शब्द आठवत नाही आहे.
तुम्हाला आठवत असेल तुम्ही सांगा. आय थिंक उत्कर्षणच नाही. आकर्षण, उत्कर्षण आणि अधिकार पुच्छ. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, याला सरशिवरी म्हटलं जातं. सरशिवरी, हा. अधिकार पुच्छ. हो हो, झाला होता. संपर्क आला, 5 मिनिटच राहिला. अधिकार पुच्छ. ओके, बघा. हे जे 5 अधिकार आहे, या 5 अधिकारामध्ये देहोपस्थिती. बघा, देहोपस्थिती म्हणजे काय, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय. देह, आपला जे देह आहे, हा देह काय, तुम्ही एक शब्दशः अर्थ घेतला तर तुम्ही तुमच्या देहा म्हणजे शरीराला तुम्ही काय करा, प्रेझेंट करा. आता आपल्याला काय झालेली आहे, अटक झालेली आहे. मग अटक झाल्याच्या नंतर आपण काय करू शकतो, अटकेविरुद्ध तुम्ही कारण सांगा. एखाद्या व्यक्ती, आपण चालत आहे, फिरत आहे, आपल्याला एखाद्या व्यक्ती पोलिसांनी उचलून घेऊन गेलं. मग आपण त्यांना विचारणं आपला अधिकार आहे की तुम्ही आम्हाला कोणत्या कायद्याअंतर्गत का आपल्याला अटक केली. कोरोनाच्या काळामध्ये माहिती असेल तुम्हाला, 144 नुसार काय आहे, एकत्र जमण्यासाठी आपल्याला बॅन घातलेलं होतं. ते आर्टिकल IPSC कलम 144 नुसार आपल्याला सांगितलेलं आहे की एकत्र जमण्यासाठी, म्हणजे एखादी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे आपल्या देशामध्ये, तर अशा वेळेस आपल्याला काय करता नाही, संचार स्वातंत्र्यावर आपल्या गदा आणल्या जातात. मग 144 काय सांगतो की तुम्ही 4 ते 5 किंवा 7 लोक एकत्र येऊन तुम्ही एकमेकांसोबत बोलू शकणार नाही, एकमेकांशी विचार शेअर करू शकणार नाही. संचार स्वातंत्र्याला काय आहे, बाधा आहे, किंवा मग ते आपण म्हणू शकतो की त्यांना सांगितलं होतं. पण जर तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये 5-6 व्यक्ती एकत्र येत असेल तर तुम्ही काय करत आहे, कायद्याचे उल्लंघन करत आहे आणि तुम्हाला अटक करून ते आतमध्ये टाकत होती. हे झाली एक कायदेशीर की तुम्हाला सांगितलेलं आहे की संचार स्वातंत्र्याला बंदी आहे, कोरोनाचा काळ आहे, अनेक लोकांनी एकत्र येणं संसर्गजन्य, यामुळे काय होऊ शकतं, प्रॉब्लेम होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काय करा, क्वारंटीन राहा, अशा गोष्टी सांगितलेल्या होत्या. पण सॉरी, क्वारंटीन राहा. पण आपण जर त्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करणार, अटक करणार. पण जर आपण सहजपणे फिरत आहे, आपण कोणत्याही गुन्ह्यात नाही, कशात पण नाही, आणि आपल्याला उचललं आणि आपल्याला नेलं, आपल्याला काही कशाची कल्पना नाही, अशा वेळेस काय करू शकतो आपण, देहोपस्थिती किंवा मग बंदी प्रत्यक्ष अंतर्गत आपण आपण एखादा आपण आपल्या याच्या अटकेचं कारण आपण स्वतः विचारू शकतो, आपली फॅमिली विचारू शकते, किंवा मग आपले मित्र सुद्धा विचारू शकतो, मैत्रिणी सुद्धा विचारू शकतं की नेमकं माझ्या मित्राला, माझ्या मैत्रिणीला तुम्ही का बरं अटक केलेली आहे. कोणालाही हा अधिकार दिलेला आहे की कोणीही काय करू शकतं, त्या व्यक्तीशी संबंधित असणारे कोणीही काय करू शकतं, व्यक्तीला तुम्ही का बरं तुरुंगामध्ये टाकलेलं आहे याची विचारणी करू शकतं. मग विचारणी केल्याच्या नंतर आपल्याला अधिकार आहे की 24 तासाच्या आत न्यायालयासमोर तुम्ही हजर करा. कारण की इकडे इकडे जर ठेवलं, पोलिसांच्या याच्यामध्ये ठेवलं, तर मग काय केलं जातं, वेगवेगळे तुम्हाला माहिती आहे, ते काही गोष्टी आपल्याला लिगली बोलता येत नाही, वेगवेगळे प्रकार होत असतात. वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते आहे, एक एक काही गोष्टी हिडन असतात, ते आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही, कारण की प्रत्येक गोष्टीची काय असतात, रेकॉर्डिंग असते. तर मग असं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यामुळे काय आहे, तर सुप्रीम काय आहे, तर न्यायाधीश आहे, न्यायालय आहे. तुम्ही काय करा, 24 तासाच्या आत तुम्ही न्यायालयासमोर काय करा, हजर करा. मग 24 तास आपल्याला दिलेला आहे, पण 24 तासाच्या मध्ये जो काही प्रवासाचा काळ आहे, ऑब्व्हियसली एखाद्या व्यक्तीला विदर्भामध्ये अटक करण्यात आलेली आहे, त्या व्यक्तीला जर पुण्याच्या कारागृहामध्ये किंवा इतर कुठे जर आणायचं असेल, तसं तर आणता येत नाही, कारण की याच्यानुसार ठरलेलं असतं, डिव्हिजनल कोर्टनुसार आहे, प्रत्येकांचं काय आहे, अधिकाराची मर्यादा ठरलेली आहे. आपण याच्यामध्ये पाहिलं ना, आकर्षण आणि उत्कर्षण, त्यांची प्रत्येकांची बाउंड्री काय असतं, ठरलेली असतं. कोणता खटला कोणत्या न्यायालयाअंतर्गत चालणार आहे हे पण ठरलेलं असतं. मग विशिष्ट वेळेमध्ये किंवा एखाद्या गावामधून पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापर्यंत काय आहे, तर जो काही वेळ आहे, त्या वेळेचा जो काही प्रवासाचा काळ आहे, तो वगळता तुम्ही काय करा, न्यायालयामध्ये त्या व्यक्तीला 24 तासाच्या आत काय करा, हजर करा. हे जे काही अधिकार आहे, हे अधिकार आपल्याला देहोपस्थिती अंतर्गत किंवा बंदी प्रत्यक्षीकरण अंतर्गत आपल्याला सांगता येते. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही या क्लासमध्ये बसलेले आहे आणि आपल्या अकॅडमीमध्ये असं होणार नाही, पण एक एक्झाम्पल, त्यामध्ये आपल्या ह्या संपूर्ण खिडक्या बंद केलेल्या आहेत, संपूर्ण हे बंद केलेलं आहे, अकॅडमीला सील केलेलं आहे. तुम्हाला श्वास घेण्याचा पण अधिकार नाही, तुम्हाला तुमचं मत पण व्यक्त करता येत नाही, तुम्हाला काय केलेलं आहे, इथं बंदिस्त केलेलं आहे. अशा वेळेस काय होऊ शकतं की तुम्हाला फोन पण तुमच्याकडे ठेवलेला नाही, काहीही ठेवलेले नाही. पालकांचा फोन आला, पालकांनी काय केलं की 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मुलगी बेपत्ता आहे, मुलगा बेपत्ता आहे, अशा वेळेस जर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये काय केली, कंप्लेंट केली. मग अशा वेळेस काय केलं जातं की ठीक आहे, संबंधित व्यक्तीला बंदिस्त करण्यामध्ये, त्या व्यक्तीला तुम्ही बंदिस्त करण्यामागे, तुम्ही अटक करण्यामागे, त्या व्यक्तीला एका विशिष्ट एरियामध्ये बंद करण्यामागे तुमचं कारण काय होतं हे सांगण्यासाठी सुद्धा आपण
संबंधित व्यक्तीला काय करू शकतो आपण विचारू शकतो, त्याबद्दल आपल्याला इथं पाहता येतं. त्यालाच आपण ते उपस्थिती म्हणतो, त्यालाच आपण बंदी प्रत्यक्षीकरण म्हणतो, त्यालाच आपण हेबियस कॉर्पस असं म्हणत असतो. बस. ओके. आता समोर बघा, दोन काय आहे, उत्प्रेक्षण. ओके. हा शब्द बरोबर आहे, उत्प्रेक्षण. बघा समोर बघा आता, परमादेश. परमादेश म्हणजे काय होतं की आदेश देणं. जसं मी तुम्हाला ते डिटेल्स सांगितलेलं आहे की आपण जसं वेगवेगळे कायदे, जो 2005चा कायदा केलेला आहे, जो माहिती अधिकार कायदा आहे, त्यानंतर लोकसेवा कायदा आहे जो 2015चा आहे. हे कायदा करण्यामागचे काय उद्देश होते की तेच आपल्याला काय करायचं आहे, भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. आणि जे संबंधित अधिकारी आहे, ऑब्व्हियसली एखाद्या व्यक्तीची आपण निवड केलेली आहे, ते काय आहे, जर एखादी व्यक्ती नोकरी करत असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल, ते आपल्या नागरिकांचे काय आहे, एक सेवक म्हणूनच काय केल्या जात करत असतात, काम करत असतात. आपले काम करणं त्यांचं काय आपला अधिकार आहे, आपलं काम करणं ते त्यांचं कर्तव्य आहे. आपल्याला ते आपलं काम करून घेणं हे आपला अधिकार आहे. पण ते जर नियमित वेळेमध्ये जर काम करत नसेल, तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की तुम्हाला म्हणजे संबंधित व्यक्तीला आपण आदेश देऊ शकतो की तुम्ही आमचं काम का केलं नाही किंवा काय. अशा पद्धतीत जर एखादी व्यक्ती काम करत नसेल, एखाद्या गोष्टीबाबत जर दिरंगाई करत असेल, तर अशा वेळेस आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन एक रिट्स, परमादेश नावाचे रिट्स दाखल करून आपण काय करू शकतो, आपल्याला न्याय प्राप्त करून घेऊ शकतो. ही आपल्याला आहे परमादेश. तर जसं जे उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, उत्पन्नाचा दाखला आहे, नॉन क्रिमिलेअर आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे. आता त्या लोकसेवा जो हक्क कायदा आहे, त्या आयोग आहे, त्या आयोगानुसार किंवा त्या कायद्यानुसार काय केलेला आहे, 2015चा जो ऍक्ट आहे, त्या ऍक्टनुसार सांगितलेलं आहे की प्रत्येकांचे ते आपले सरकार नावाचं पोर्टल आहे, बरोबर आहे. ते पोर्टल आहे, ती ॲप आहे. त्या ॲपवर आपण कधी म्हणू शकतो आपण की आपलं जे आहे उत्पन्नाचा दाखला आपला तयार झालेला आहे किंवा नाही झालेला आहे, आपल्याला ऑनलाईनच आपण आता या ॲपद्वारे पाहू शकतो. आपल्याला माहिती पडते संबंधित व्यक्तीने साईन केली किंवा नाही केली, कुठपर्यंत आपला तयार झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला ऑनलाईनच माहिती मिळते. म्हणजेच आपल्याला तहसीलमध्ये जाण्यासाठी, सेतूमध्ये जाण्याची, आपल्याला एरधारा घालण्याची आता काही गरज राहिलेली नाही. म्हणून लोकसेवा कायद्याअंतर्गत आता एक पार्शियलिटी म्हणू शकतो, एक पारदर्शकता म्हणू शकतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एक सोयीस्कर तो कायदा झालेला आहे. DMERच्या एक्झामला ते दोन्ही कायदे आहेत, तो त्या कायद्याबद्दल तुम्ही काय करा, चांगला अभ्यास करा, त्याचे जे आर्टिकल आहे ते पाठ करून ठेवा. ओके. हे झालं परमादेश, म्हणजे संबंधित व्यक्तीला काय देऊ शकतो आपण, आदेश देऊ शकतो. त्यानंतरचं आहे प्राकर्षण आणि उत्प्रेक्षण. आता हे प्राकर्षण आणि उत्प्रेक्षण म्हणजे हे प्रतिबंध करणे. एखादी घटना घडण्याच्या आधीच काय केलं जातं, आदेश देतं. वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला सांगतो की तू जे काही केलेला काय हे जे आहे, तू जे घेतलेली केस आहे ती तुझ्या अंडर खाली नाही आहे, ती माझ्या संदर्भाची जी केस आहे ती तू सांभाळत आहे. तर अशा वेळेस त्यांच्याकडून काढून घेण्याचं काम वरिष्ठ न्यायालय काय करतं, कनिष्ठ न्यायालयाकडून ते काढून घेण्याचं काम करत असतं. यालाच आपण प्राकर्षण असं म्हणत असतो. फरक एवढाच आहे की प्राकर्षण हे एखादी घटना घडण्याच्या आधी केलं जातं. म्हणजे आता केस आली आणि ते लढवायचीच आहे, अशा वेळेस जेव्हा केलं जातं तेव्हा वरिष्ठ न्यायालय यांच्याकडून खटला काढून घेतं आणि आपल्याकडे ते घेतं. आणि उत्प्रेक्षणमध्ये काय आहे, तर उत्प्रेक्षणमध्ये एवढं आहे की घटना घडलेली आहे आणि घटना घडल्याच्या नंतर मग जेव्हा ॲक्शन केलं जातं तेव्हा त्याला आपण उत्प्रेक्षण असं म्हणत असतो. त्यानंतर आहे अधिकारपुच्छा. आता अधिकारपुच्छा म्हणजे काय होतं की जे आहे ज्याला आपण को वॉरंट म्हणतो. को वॉरंटमध्ये आहे की संबंधित व्यक्ती आहे, ती जर एखाद्या विशिष्ट पदावर बसलेली आहे, तुम्ही खाजगी संस्थेमध्ये जाऊन म्हणू शकणार नाही की तुम्ही मला एवढे मार्क्स आहे, तिला तर तेवढेच मार्क्स आहे, तुम्ही मला का नाही घेतलं, तिला का घेतलं, असं म्हणण्याचा आपल्याला खाजगी संस्थेमध्ये अधिकार नाही. जर गव्हर्नमेंट संस्था आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट UPSC आहे, MPSC आहे, SSC आहे, CDS आहे, अशा वेगवेगळ्या जे एक्झाम आहे, त्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आहे, चांगला परफॉर्मन्स आहे, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत आहे, तुमच्याकडे सगळं क्वालिफिकेशन्स आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही त्यांच्या जे काही म्हणजे संबंधित आयोगाच्या आहे, संबंधित विभागाच्या तुम्ही जर सगळ्यात जे काही नीड्स आहे ते जर पूर्ण करत असेल, पण जर एखाद्या व्यक्तीला कमी मार्क्स आहे, त्या व्यक्तीला जर पदावर घेतल्या जात असेल आणि तुम्हाला जर घेतल्या जात नसेल, तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की संबंधित विभागाला, संबंधित याला काय करू शकतो की आमच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे, अशासाठी आपण सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये जाऊन काय करू शकतो, रिट्स दाखल करून आपल्याला न्याय प्राप्त करून घेऊ शकतो. हे आपल्याला करता येतं. ओके. समजलं का सोनाली मॅडम?
समजलं असेल तर सांगा, नसेल समजलं तर मी पुन्हा सांगू शकते, असं काही नाही आहे. बघा हे एवढं आपल्याला पाहता येतं. हे 5 काय आहे, रीड्स आहे. तुम्हाला मी आताही सांगत आहे, इंग्लिशमध्ये काय करा, नावं लक्षात ठेवा. देह उपस्थिती, मॅन्डामस, प्राकर्षणला आपण प्रोहिबिशन्स, उत्कर्षणला आपण सरस्युरी, आणि याला अधिकारपुच्छाला पोवारंटो. हे शब्द तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट लेक्चर होईल की नाही हे गॅरंटी नाही आहे आपली, कारण की पेपर आहे आपला 26ला. माझाही पण पेपर आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट. पेपर चांगल्या पद्धतीनं द्या आणि बघू मग आपण पेपरवरून आल्यावर थोडं काही डिस्कस करू एक्झामबद्दल. आपण सोशल वर्कचे स्टुडंट आहे, त्यामुळे आपल्याला त्यावरही बोलणं काय आहे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर जर झालं आपलं लेक्चर वगैरे, तर मग मी तुम्हाला DPST त्याच्यापूर्वी जर झालं तर मी तुम्हाला DPST एक्सप्लेन करते. आणि DPST तुम्ही जरी मी घेतले नाही तरी तुम्ही काय करा, रीड करून जा. ओके, अशा प्रकारे थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, सगळ्यांना ऑल द बेस्ट. वेलकम आणि सेम टू यू.